मी आपल्या सर्व उपस्थित प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते आणि हा इतक्या सुंदर प्रतिष्ठेच्या व्यासपीठावरनं हा कार्यक्रम सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल सौ उत्तरा मोने अर्थातच महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभागाचे आभार मानते, तसंच मिनल जोगळेकर आणि कारळेताई यांचेही आभार मानते। आणि हा 90 मिनिटाचा कार्यक्रम आहे, हा अतिशय छान आहे आणि आपण सगळेजण याचा मनमुराद आनंद घ्याल याची मी आपल्याला अगदी पूर्ण ग्वाही देते। कारण तुम्ही आणि आम्ही बघितलेल्या नाटकांवर आधारित जुन्या आठवणी जागवण्याचा आजचा कार्यक्रम आहे। तर आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा तुमचं सर्वांचं मी स्वागत करते। मराठी नाटकावर आधारित हा कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात एका छानशा नाट्यगीताने आपण करूया। मत्स्यगंधा नाटक आपल्याला माहिती आहे, त्यातलं गर्द सभोवती रान साजणे या गाण्याने आपण सुरुवात करू। गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, काय हरवले सांग शोधिसी, काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी। हो गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, ती वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घर, पाहत बसते मी तर येथे, पाहत बसते मी तर येथे, जललहरी सुंदर। हो गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, रात्रीचे वनदेव पाहुनी, रात्रीचे वनदेव पाहुनी, भुलतील रमणी तुला, तू वनराणी दिसे भुवनिया, तू वनराणी दिसे भुवनिया, तुझिया रूपा तुला। हो गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, अर्धस्मित तव मंद मोहनी पसरे गाला परी, बुलले तुझला हृदय साजणी, बुलले तुझला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी। हो ये चल माझ्या घरी, ये चल माझ्या घरी, ग काय हरवले सांग शोधिसी, काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी। हो गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी। मंडळी, काय असतं, जेवण उरकून घेणं आणि ताटातील प्रत्येक पदार्थाचा स्वाद घेत घेत जेवण, या दोन गोष्टींमध्ये जसा फरक असतो तसाच फरक सर्वसाधारणपणे तुम्ही आणि आम्ही एक करमणूक म्हणून नाटक बघतो आणि त्याचा आनंद घेतो। पण चंद्रशेखर ठाकूर सरांसारखी व्यक्ती नाटकाच्या विविध अंगातील सौंदर्य स्थळ म्हणजे त्याचं लेखन कसं आहे, दिग्दर्शन कसं आहे, नैपथ्य कसं आहे, अभिनय, प्रकाश योजना, अगदी एवढंच काय, पण एखाद्या नटाने घेतलेला छोटासा पॉज, याचे बारकावे बघत आणि याचा आस्वाद घेत नाटक बघत असतो आणि याचा प्रत्यय आपल्याला आता ह्या कार्यक्रमामधनं येईलच। तर मी आता आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करते। तर ठाकूर सर, तुम्ही जुने
बघितलेली आहे. अगदी आवडणारं नाटक तुम्ही 7-7, 8-8 वेळा असंही पाहिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे ती संवादासकट तुम्हाला सगळी नाटकं पाठ आहेत. तर ह्या पाठांतराची झलक आमच्या सर्व प्रेक्षकांना दाखवाल का आपण? अवश्य. फक्त कार्यक्रम सुरू करण्याआधी अर्धाच मिनिट घेतो तुमचं. माझ्या जुन्या स्मृती जागृत झाल्या 17 वर्षापूर्वी 2007 साली याच ठिकाणी रवींद्र नाट्य मंदिर खाली मोठ्या थिएटरमध्ये मी शेअर बाजारचा कार्यक्रम केला होता. शेअर बाजारचा, ज्याला 960 प्रेक्षक उपस्थित होते. जेवढं क्षमता आहे त्यापेक्षा जास्त मंडळी आली होती. आणि लोकसत्ताचा कार्यक्रम होता तो माझा करिश्मा नव्हता. आणि लोक खाली बसले होते. अक्षरशः लोकसत्तेने फ्रंट पेजला बातमी दिली होती, चौकडीमध्ये जमिनीवर बसले प्रेक्षक म्हणून. ते मला आठवण जागृत झाल्या. आणि योगायोग म्हणजे तो कार्यक्रम स्टेट बँकेने स्पॉन्सर केला होता. 960 प्रेक्षकांचा लोकसत्ताने आयोजित केला होता. आणि तो स्टेट बँकेने आयोजित केला होता. त्यावेळेच्या स्टेट बँकेचे आता निवृत्त डेप्युटी जनरल मॅनेजर विलासजी, ते आता इथे विलासजी जोशी, ते त्यावेळी स्पॉन्सर होते. आज ते मुद्दाम कामोठण या कार्यक्रमासाठी आले. असं रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये प्रसंग असा आहे की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका करून घेतात. आणि महाराष्ट्राच्या दिशेने येताना असं लक्षात येतं की सगळे एकदम आले तर पकडले जाऊ. आणि त्यावेळी शिवाजी महाराजांच्या बरोबर 8 वर्षाचे संभाजी राजे पण गेलेले असतात. तर असं ठरतं की शिवाजी महाराज आणि काही निवडक सरदार आधी महाराष्ट्राच्या दिशेने येतील आणि नंतर काही दिवसानंतर संभाजीराजे, वयवर्ष 8 त्यावेळी, आणि काही सरदार नंतर येतील. तर हे खलबत ऐकल्यावरती संभाजीराजांना एकदम हे होतं, घाबरतात ते की 8 वर्षाचा मुलगा आणि आपले वडील आपल्याला एकट्याला टाकून जाणार. पण इलाज नसतो, त्या परिस्थितीनुसार उतरलेलं पाऊल असतं ते. पण ते शल्य संभाजीराजांच्या मनात राहतं की आपल्याला मागे टाकून आपले वडील पुढे गेले म्हणून. आणि लग्नानंतर संभाजीराजे येसूबाई, त्यांची पत्नी येसूबाई, तिला सांगतात की आबासाहेबांचं आमच्यावर प्रेम नाही. जर प्रेम असतं तर आम्हाला एकट्याला टाकून ते गेले नसते. ते का टाकून गेले कळण्याचं वय नव्हतं. पण ही गोष्ट येसूबाई शिवाजी महाराजांना सांगतात की स्वारी आपल्यावरती नाराज आहे, त्यांच्या मनात आपल्याबद्दल शल्य आहे, तुम्ही त्यांना एकटं टाकून आलात. त्यावेळी शिवाजी महाराज खुलासा करतात येसूबाईकडे, सुनबाईकडे, की आम्ही का राजाला मागे टाकून आलो. तो संवाद म्हणून दाखवतो. वसंत कानेटकर लेखक. रायगडाला जेव्हा जाग येते. सुनबाई, राजाला एकटं मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान भ्याड का होतो? विचार करा, मोगल आमच्या पाठीवर, सभोवार हेरांचा सुळसुळाट. जरा गफलत होती तर सारेच गनिमाच्या तावडीत सापडलो असतो. त्या रात्री राजाने आपल्या चिमुकल्या हाताने आमच्या कमरेला घट्ट मिठी भरली. पत्थराला पाझर फुटेल असा टाव फोडला. आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही आम्हाला एकट्याला टाकून नाही जाऊ जाणार. सुनबाई ते शब्द ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला. कमरेची समशेर लटपटली, पायातलं त्राण निघून गेलं. क्षणभर मेंदूत सणक आली. 8 वर्षाच्या एकुलत्या एका पोराला असं परमुलखात एकटं टाकून जाण्यापेक्षा नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण दुसऱ्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार डोळ्यासमोर आली. विचार आला, आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे, दौलतीचे वारस, ते जर औरंगजेबाच्या तावडीत सापडले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. म्हणून केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन वारलं, उसनं अवसान आणलं आणि कमरे भोवतीची त्या चिमुकल्या हातांची मिठी कठोरपणे सोडवली. त्या रात्री राजानं एकटं मागे टाकून मोठ्या निर्धारानं रातोरात आम्ही यमुना पार झालो. आमच्या बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला. पण सुनबाई, आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं, फक्त यमुना माईनं. या टाळ्या वसंत कानेटकरांसाठी आहेत आणि शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे मास्टर दत्ताराम त्यांच्यासाठी या टाळ्यात. मी तो आम्हाला भरवाई फक्त कॉपी करून दाखवतो. पण हा संवाद म्हणताना मास्टर दत्तारामांच्या डोळ्यामध्ये खरोखरच अश्रू येत असत. आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईने. त्यावेळी मास्टर दत्तारामांच्या डोळ्यात अश्रू येत असत आणि ते डोळ्यात आलेले अश्रू मास्टर दत्ताराम कसे पुसत असत. सामान्य माणूस कसा पुसेल आणि राजा डोळे कसं पुसेल. राजाच्या प्रत्येक कृतीमध्ये राजा पण दिसायला पाहिजे. मास्टर दत्ताराम एकदाच
असं असं पुस्तक ते भेंडीची भाजी वाटलंच नाही, राजा होतं. आणि एका नाटकामध्ये मास्टर बासू भट्टाचार्य आले होते मराठी नाटक बघायला. ते म्हणाले की रंगभूमीवरती जिथे आवश्यकता असेल तिथे हमखास डोळ्यातनं अश्रू येणं ही कला फक्त मराठी रंगभूमीच्याच कलावंतांना जमते. बासू भट्टाचार्य म्हणाले, मी नाही सांगत, कारण कोण तिथे ग्लिसरीची वाटी घेऊन उभा असतो. पण ही जी ताकद आहे ना, आणि खरोखरच त्यामध्ये भूमिका केली होती शिवाजी महाराज मास्टर दत्तरावांनी, आणि संभाजी महाराजांची भूमिका केली होती आमच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर. खूप सुंदर संवाद सर. आता तुम्ही जे सगळं आम्हाला नाट्य संवाद दाखवला, असे तुम्ही अनेक नाटकंही पाहिलेली आहेत. तर ह्या सगळ्या नाट्य प्रवासामध्ये तुमचा आवडता अभिनेता असा कोणता बरं? तसं हा प्रश्न सार्वत्रिक विचारला ना तरी लोक एकमुखाने सांगतील डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणायचे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणजे रंगभूमीला पडलेलं स्वप्न होतं. स्वप्न अशासाठी म्हणतो अतिशय अकाली त्यांचं निधन झालं. पण डॉक्टर घाणेकरांच्या बद्दल काय बोलायचं की लोकांनी त्यांच्यावर अप्तोनात आपण प्रेम केलं आणि त्यांनी प्रेक्षकांच्यावरती प्रेम केलं. डॉक्टर काशीनाथ घाणेकर एकमेव अभिनेता की नाटकाची जाहिरात वर्तमानपत्रात आली की तिकीट विंडोवरती ऍडव्हान्स बुकिंग मध्ये काही तासामध्ये नाटक हाऊसफुल व्हायचं. हा करिश्मा फक्त आणि फक्त डॉक्टर घाणेकरांचा होता. आणि दुसरं म्हणजे की त्यांनी एक स्वतःची शैली जी त्यांची होती, लाऊड शैली. शैली दोन प्रकारच्या असतात, लाऊड आणि अंडरप्ले. अंडरप्ले म्हणजे अमोल पालेकर आहे, नासिरुद्दीन शाह, तरी बोंबाम करणार नाही ते. आणि शत्रुघ्न सिन्हा जसा लाऊड, तशी डॉक्टरांची शैली लाऊड होती त्यांची, त्यांना जी शोभून दिसायची. पण त्यांनी एक केलं होतं की प्रत्येक प्रयोगामध्ये पहिला प्रवेश जो त्यांचा असेल ना तो दमदार असेल. कारण पुढचंही भाषण वगैरे बघा, सुरुवातीची 2-5 मिनिटं असतात ना तिथे वक्त्याचं हवी दवे ठरतं, लोकांना वटावट करणार का त्याला समजून घेणार. त्यावेळी डॉक्टर प्रत्येक प्रयोगात ते सांभाळत असत. जसं आता रायगडला जेव्हा जागा येते मध्ये संभाजी महाराजांची भूमिका डॉक्टर घाणेकरांनी केली होती. प्रसंग असा असतो, संभाजी महाराज रात्रभर गडाबाहेर गेलेले असतात, सकाळ झाली तर येत नाही, सगळे चिंतेत असतात. तर सकाळी दरबार भरतो, शिवाजी महाराज सरदार सगळे प्रत्येक जण चिंतेत की राजे गेले ते काल अजून गडावर परत नाही आले म्हणून. एक कोणतरी सरदार म्हणतो दरबारामध्ये, शंभू राजा आता युवराज आहे, मनाला येईल तसं वागायला शंभू राजा आता स्वतंत्र नाही. नेमका त्या क्षणी प्रवेश होतो संभाजी राजांचा, म्हणजे डॉक्टर घाणेकर. त्यांच्या कानावर ते वाक्य पडतं, मनाला येईल तसं वागायला शंभूराजे स्वतंत्र नाही. त्यावर गरजत जे येतात ना घाणेकर, कोण म्हणतो शंभूराजे स्वतंत्र नाही म्हणून? हंबीराव तुम्ही, अण्णाचे तुम्ही, पंत तुम्ही. तेवढ्यात हंबीराव पुढे येतात, क्षमा असावी युवराज, आपण ऐकले ते शब्द आमचे होते. ते म्हटल्यावरती लगेच काशीनाथ घाणेकरांचा संभाजी महाराजांचा पारा खाली की खाऊ का गेलं, कोण म्हणतो शंभूराजे स्वतंत्र नाही म्हणून. प्रत्येक नाटकात बघा तुमचा त्यांची एंट्री अशी असायची. पण ज्यावेळी हंबीराव सांगतात की राजे ते शब्द आमचे होते, त्यावेळी आता काय करणार? हंबीराव म्हणजे मामा त्यांचे संपत्ती राजाचे, काय बोलू शकत नाही. पण त्यावेळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर काय करू रे, म्हणजे असं त्या आविर्भावाने तलवारीच्या मुठीवरती जो हात मारतात ना ते खरं सौंदर्य सोडतं. अनेक वेळा आपण बारीक बारीक गोष्टी, आणि हे जसं मास्टर दत्तारांचं कसं होतं, ते डोळे पुसतात, अनेक लोकांच्या लक्षात येत नाही ते कसे पुसतात ते. कारण काय होतं, मोठा संवाद झाला, तुम्ही टाळ्या वाजवला, तिथे लोक टाळ्या वाजवतात आणि आपण प्रगल्भ आपल्याला वाटतं मोठा संवाद झाला म्हणजे आता 2-4 सेकंद संवाद नसेल म्हणून. बायको बाजूला असते, तिच्या हातात वेफरची पुडी असते, ते चुरचुर आवाज ऐकून मी तिकडे बघतो, 2 वेफर काढतो, तेवढ्यात त्यांनी डोळे पुसून घेतलेले असतात. अशी अनेक सौंदर्य आपली निष्ठत असतात, ती मी पकडतो एवढंच. आणि दुसरी गोष्ट की डॉक्टर घाणेकरांचं नाटक असे की सुरुवातीला बघायच्या वेळी श्रेय नामावली वाचून दाखवतात, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य आणि पात्र परिचय. त्यावेळी सगळ्यात शेवटी डॉक्टर घाणेकरांचं नाव सांगितलं जायचं आणि दादाच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हटल्यावरती थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असे. कोणी तिथे सांगत नसे डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे झाली ते एक पद्धतच तरी, ह्याच्यासाठी टाळ्या त्याच्यासाठी टाळ्या, कोणी सांगत नसे. पण लोक आपसूक डॉक्टरांच्यासाठी टाळ्या वाजवत असत. हा जो त्यांचा महिमा होता ना खरोखर. आणि दुसरी गोष्ट की त्याबरोबर आणखी एक मी नाव घेते म्हणजे प्रभाकर पंत पणशीकर. कारण या 2 जोडगोळींनी डॉक्टर घाणेकर आणि प्रभाकर पणशीकर नाट्य संपदाच्या माध्यमातून त्यांनी अक्षरशः एवढी जबरदस्त कामगिरी करून ठेवली नाही. त्यामुळे मी त्यांचंही नाव घेईन प्रभाकर पणशीकरांचं, ज्यांना आम्ही गुरु मानतो. कारण शेअर बाजारावरती मी आता मागाशी म्हटलं 1600 व्याख्यानं केली, त्याच्यावेळी माझा नेहमी गुरुस्थानी प्रभाकर पणशीकर. कारण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की स्पष्ट शब्दोच्चार, आवाजामध्ये चढ उतार आणि योग्य ठिकाणी विराम, पॉज साई म्हणाला तसं, ते त्यांचं वैशिष्ट्य होतं, जे मी माझ्या भाषणामध्ये अंगीकारलं म्हणून मी त्यांना गुरु म्हणतो. त्यावेळी पणशीकरांचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून अश्रूची झाली फुलेमध्ये
पूर्वार्धामध्ये प्रिन्सिपल विद्यानंद आणि उत्तरार्धामध्ये स्मगलर विद्यानंद दोन्ही भूमिका त्यांनी एवढ्या ताकदीने उभ्या केल्या होत्या ना. आणि तुम्ही नव्हेच बद्दल मला असं वाटतं की नर्गिसचा जो चित्रपट होता मदर इंडिया चित्रपटामध्ये नर्गिसने जी भूमिका केली होती त्याबद्दल संगीतकार नौशाद म्हणाले होते, नर्गिसने मदर इंडिया एकच चित्रपट केला असताना तरी देखील चित्रपट सृष्टीत तिचं नाव सदैव आदराने घेतलं गेलं असतं. तसं मला वाटतं की तुम्ही नव्हेच एकच नाटक जरी प्रभाकर पंत पळशीकरांनी केलं असताना तरी नाट्यसृष्टीमध्ये त्यांचं नाव सदैव आदराने घेतलं गेलं असतं. 5 वेगळ्या भूमिका, प्रत्येक भूमिकेचा बाज वेगळा, आवाजामध्ये सगळा वेगळेपणा, त्यामुळे मी त्यांना गुरुस्थानी म्हणतो आमच्या प्रभाकर पंत पळशीकरांना. खरंय आपण म्हणता ते आपल्या पिढीतील अक्षरशः ती दैवत होती. आता अश्रूंची झाली फुले या नाटकामधला प्रभाकर पणशीकर यांचा संवाद ऐकायला आम्हाला सगळ्यांनाच नक्कीच आवडेल. तर त्यांचा एखादा संवाद. अश्रूंची फुलेमध्ये पूर्वार्धामध्ये ते प्रिन्सिपल विद्यानंद असतात, प्रामाणिक असतात, पण संस्थाचालक डायरेक्ट असल्यामुळे त्यांची तुरुंगामध्ये रवानगी करतात खोटा आरोप ठेवून. त्यामुळे ते फ्रस्ट्रेशनमुळे उत्तरार्धामध्ये ते स्मगलर झालेले दाखवलेले असतात. पण जे तुरुंगात गेलेले असतात त्यांची पत्नी, त्यांनी काही गुन्हा केलेला नसतो, पण तुरुंगात गेल्यावरती त्यांची पत्नी भेटायला येते तुरुंगामध्ये आणि ती सांगते की तुम्ही काही गुन्हा केला नाहीये तरी तुमच्यावर अन्याय झालाय, तर आपण हायकोर्टात अपील करू आणि मला खात्री आहे की हायकोर्टात तुम्ही निर्दोष सुटाल आणि मी तुम्हाला सन्मानपूर्वक घरी घेऊन जाईन. त्यावर विद्यानंद सांगतात पत्नीला, मला अपील करायचं नाही, सुटका करून घ्यायची नाही, मी शिक्षा भोगेन. पत्नी म्हणते का, पण तुम्ही काही गुन्हा केला नाही तर का शिक्षा भोगायची उगीच. त्यावर विद्यानंद सांगतात पत्नीला, मी निर्दोष आहे माहिती असून सुद्धा माझ्या बाजूने साक्ष द्यायची कुणा महाभागाची हिंमत झाली नाही. अशा भेकड लोकांच्या जगात मला परत जायचंच नाही, मी शिक्षा भोगेन. त्यावर पत्नी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला त्या लोकांच्यात जायचं नाही ना, तर सुटका झाल्यावरती मला खात्री आहे सुटका होणार हायकोर्टामध्ये, तर तुम्हाला त्या लोकांच्यात जायचं नसेल तर सुटका झाल्यावर आपण दुसऱ्या एखाद्या गावात जाऊन स्थायिक होऊ जिथे आपल्याला कोणीही ओळखत नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे. त्या कृपा करून या अपील पत्रावर सही करा, पुढचं सगळं मी बघते. पण ती ज्यावेळी पत्नी म्हणते की अशा ठिकाणी आपण स्थायिक होऊ अशा गावामध्ये जिथे आपल्याला कोणीही ओळखत नाही, तेव्हा विद्यानंद सांगतात पत्नीला, वेडी आहेस सुमित्रा, वेडी आहेस. जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे घेऊन गेलीस ते सूर्य तोच, माणसं तीच, बीज तेच, वृक्षही तेच, माती तीच, पाणीही तेच. या मातीतच कीड माजली आहे, या पाण्यातच विखार फोफावलाय सुमित्रा, परतसा. मूठभर माती वाजून धरतीची कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर या ओंजळभर पाण्यात गुदमरून मरणार आहेत दुनियेतले सगळे विद्यानंद आणि या विषारी मातीत फोफावणार आहेत फक्त धर्मापा सुमित्रा, परतसा. माणसाने बनवलेल्या दुनियेचा हाच न्याय आहे, तो कुणीही बदलू शकत नाही सुमित्रा, परतसा. आता छोटा गडकरी असं त्यांचा कौतुकाने उल्लेख केला जातो. ते म्हणजे नाटककार बाळ कुलटकर यांची आणि आपली कधी भेट झाली होती का? तसं या सगळ्या मंडळींची माझ्या कधी ना कधी 5-10 मिनिटं भेट दिल्याचं कारण मी शिवाजी मंदिरमध्ये वेद कुलकर्णी नावाचे पत्रकार होते, ते जर्मन क्लास चालवायचे आणि या साधारण 69-70ची गोष्ट आहे. तर मी जर्मन शिकायला जात असते आणि शिवाजी मंदिर हे तर केंद्रबिंदू आहे सगळ्या नाट्यसृष्टीचा. तिथे मोहन तोंडवळकर, कलावैभव, नाट्यसंपदा, रवींद्र तहसीलकर, नेपथ्यकार सगळ्यांची तिथे आणि वर्दळ कलावंतांची असायची. तसं मी बाळ कुलटकरांना पण भेटलो होतो. बाळ कुलटकरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शैली पळशीकरांच्या उलट, एकदम सरळ ते संवाद बोलत असत, आवाजात चढउतार वगैरे काही नाही, पण त्याचं त्याने शोभून दिसायचं. आणि ताई म्हणायला छोटा गडकरी का म्हणतात, राम गणेश गडकरींच्या जवळपास पोहोचणारी त्यांची जी प्रतिभा होती, लहानपण तेव्हा नाटकामध्ये त्याने जो संवाद लिहिलाय ना, तो संवाद आपण ऐकल्यावरती कळतं की काय त्यांची प्रतिभा होती. तो संवाद असा आहे आणि मुख्य म्हणजे तो संवाद बाळ कुलटकर एका दमात म्हणत असत लहानपण तेव्हा देवामध्ये. मला एका दमात म्हणता येणार नाही, फक्त संवाद म्हणून दाखवतो. संसाराचं नाटक म्हणजे बुद्धिबळाचा डाव, पटावरच्या सोंगट्या, पैसा त्याचं नाव. माणसाकडे पैसा जास्त झाला की माणूस श्रीमंत होतो, श्रीमंत झाला की पैसा लपवतो. माणसाकडे पैसा झाला की माणूस गरीब होतो, गरीब झाला की दारिद्र्य लपवतो. पूर्वी उघडं पडायला पितळ होतं, आता सगळा स्टेनलेस स्टीलचा जमाना. अंग पोलादी, रंग चांदीचा, आतून बाहेरून पांढरा. बाजारात गेलं तर मोडीच्या भावात देखील कोणी विचारत नाही. तोच भाव
प्रतिष्ठेचा बाजारात उगाच कशाला डौल हवा दुसऱ्याच्या टाळक्यावर छत्री धरायचा. प्रत्येक जण एकाच परिस्थितीच्या पावसात भिजतो आहे. प्रत्येक जण एकाच परिस्थितीच्या पावसात भिजतो आहे. पण म्हटलं मी एका श्वासामध्ये. मी परत पुण्याला गेलो होतो. एका प्रेक्षकाने विचारलं कार्यक्रम संपल्यावरती, तुम्ही म्हणता एवढा मोठा संवाद एका दमात श्वास न घेता बाळ तर कसे म्हणत असतील. म्हटलं ते श्वास घेतात हो, आपल्याला कळू देत नाही कुठे श्वास घेतात ते, हे त्यांचं कौशल्य होतं. लताबाई आशाबाई गाणं म्हणताना कुठे श्वास घेतात आपल्याला कळत नाही, ते त्यांचं कौशल्य असतं. तर तुम्ही नव्हेच हे आचार्य अत्रे यांचं नाटक तर तुम्ही अनेक वेळा पाहिलं असणार. मीही ते पाहिलं आहे आणि त्या नाटकामध्ये एक नाही तर अनेक सौंदर्य स्थळं आहेत असं माझं मत आहे. तुमचं या बाबतीत काय मत? नाही, मी सहमत आहे. एक नाही अनेक सौंदर्य स्थळ आहेत तुम्ही नवीस मध्ये. तर सगळ्यात महत्वाचं सौंदर्य स्थळ म्हणजे की फिरदार रंगमंच ही संकल्पना मराठी रंगभूमीवर पहिली आली, ती या तुम्ही नवीस नाटकाद्वारे आली. कारण आचार्य अत्रेंनी नाटक लिहिलं, तालमी सुरू झाल्या आणि नंतर लक्षात आलं की प्रवेश एवढे बरोबर बदलत आहेत, तेवढा बरोबर नेपथ्य बदलणं शक्य नाहीये. त्यामुळे प्रयोग पहिला लांबीवर पडला होता. मग कोणीतरी ही जबाबदारी, म्हणजे कोणीतरी नाही, मोगर रांगणेकर दिग्दर्शक, त्यांनी जबाबदारी पणशीकरांच्या सोबवली. बघ बाबा नेपथ्याचं कसं काय करता येईल, एवढ्या बरोबर प्रवेश बदलतात. मग पणशीकर त्या शोधात होते. तेवढ्यात पणशीकरांना कोणीतरी सांगितलं तुम्ही कोल्हापूरला जा. कोल्हापूरला महादेवराव शेळके नावाचे एक ग्रस्त आहेत, महादेवराव शेळके, त्यांचा वर्कशॉप आहे, त्यांना तुम्ही भेटून सांगा, ते काहीतरी मार्ग काढतील. त्याप्रमाणे एक दिवशी कोल्हापुरामध्ये गेले आमचे प्रभाकर वंशीकर आणि महादेवराव शेळकेंना भेटले. त्यांना भेटायला खूप त्रास झाला. कारण ते विचारत होते महादेवराव शेळकेंचं वर्कशॉप कुठे आहे. कोल्हापुरामध्ये त्यांना प्रेमाने लोक महात्मा मेस्त्री म्हणून ओळखत असत. महादेवराव शेळके एवढं महात्मा मेस्त्री म्हणून. मग भेट झाली. मग त्यांनी सांगितलं वंशीकरांना आमची अशी अशी अडचण आहे, नाटकाचे प्रवेश बरोबर बदलतात, नेपथ्य कसं बदलायचं. ते माधवा मेस्त्री म्हणाले वंशीकरांना, मास्तर आता काय मला सुचत नाही, तुम्ही उद्या या, रात्री बघतो काय सुचलं तर. पणशीकरांना ठीक आहे उद्या येतो मी म्हणून. आणि पणशीकर परत फिरले, माधवा मेस्त्री पण परत फिरले घरी जायला. तेवढ्यात त्यांच्या वर्कशॉपमध्ये बैलगाडीचं चाक कोणीतरी आणून ठेवलेलं होतं. बैलगाडीच्या चाकाच्या बाजूला जी लोखंडी रिम लावतात ना, ते करायसाठी ते आणून ठेवलेलं होतं. ते बैलगाडीचं चाक बघितल्यावरती डोक्यात एकदम क्लिक झालं या महात्मा मेस्त्रींच्या. त्यांनी पणशीकरांना परत बोलवलं, म्हणे मास्तर इकडे या, तुमचं काम झालं. तुम्हाला बैलगाडीचं चाक पाहिजे म्हणा ना. पणशीकरांना काय कळलं, बैलगाडीचं चाक पाहिजे म्हणा ना. मग त्यांनी कल्पना सांगितली. 20 फूट व्यासाचं लाकडी फळी त्यांनी तयार केली महात्मा मेस्त्रींनी आणि त्याला मधोमध मोठी बॉल बेरिंग लावली. सायकलचं चाक आडवं ठेवल्यावर काय डोळ्यासमोर आला आणि त्या चाकाचे 3 भाग केले. 1/3 भागामध्ये आता जो प्रवेश चाललाय त्याचं नेपथ्य आणि त्याच वेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेशाचं नेपथ्य मागे लोक लावत असत. आपल्याला दिसत नसते कारण काळे पडदे लावलेले असत. पण अशा प्रकारे मला पुसत, मला जरा भोसरपणा करायची सवय. तर म्हटलं आता प्रवेश चालू आहे आणि त्याच वेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेशाचं सेटिंग लावलेलं नेपथ्य लावतायत. आवाज कसा येत नाही. मी जाऊन बघितलं मागे. हे लोक काय करायचे की खिळा ठोकायचा ना, तर नॅपकिनच्या 8 घड्या करायच्या. 2, 4, 8 घड्या नॅपकिनच्या करून खिळ्यावर ठेवून हातोडा मारत असतात. त्यामुळे आपल्याला आवाज येत नसते. जर आवाज आला असता तर रसोभंग झाला असता ना, इकडे नाटक चालू नाही. हे सौंदर्य स्थळ नाही का, सौंदर्य स्थळच आहे. अशी अनेक सौंदर्य स्थळच आहे. म्हणून मला वाटतं कार्यक्रम का करावा की काही तुमच्या नजरेला आणावीत म्हणून. आणि दुसरी गोष्ट आचार्य अत्रेंनी लिहिलंय की हे पुस्तक लिहिताना, नाटक लिहिताना मला माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग झाला. आचार्य अत्रे LLB होते. ते म्हणाले मला खूप उपयोग झाला कायद्याच्या ज्ञानाचा आणि आपल्याला पदोपदी प्रत्यय येतो त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाचा. उदाहरण सांगतो. तुम्ही नवीस मध्ये अग्निहोत्री म्हणून एक पात्र आहे. हा अग्निहोत्री ह्या लकोबा लोखंडेला भेटलेला असतो केव्हा ते पूर्वी. आणि तो लकोबाला सांगतो अग्निहोत्रीला की दिल्लीमध्ये माझी खूप मोठी ओळख आहे, तिथे एक चांगल्या प्रकारची नोकरी आहे, तुला मी ती देऊ शकतो. फक्त एक आहे, 15,000 रुपये लास्ट द्यायला लागेल. तुझी तयारी आहे तर गॅरंटीड तुला 8 दिवसात अपॉइंटमेंट लेटर मी देतो. ते अग्निहोत्री म्हणतो ठीक आहे. आणि या लकोबाला 15,000 रुपये देतो. पण हा लकोबा फ्रॉडच असतो, त्यामुळे 15,000 मिळत नाहीत आणि ते 15,000 गेले आणि नोकरी मिळाली नाही. तर तो अग्निहोत्री सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष देतो की ह्या माणसाने लकोबाने मला 15,000 रुपयाचा गंडा घातला. आता या नाटकात असं दाखवलंय लकोबा लोखंडे हा स्वतःचे केस स्वतः चालवतो, वकील दिलेला नसतो. त्यामुळे सरकारी पक्षाच्या साक्षीदारांची उलट तपासणी देखील लकोबाच घेत असतो. तर अग्निहोत्री साक्ष देतो सरकार पक्षाच्या बाजूने की ह्या माणसाने मला 15,000 रुपयाला गंडा घातला. तर त्याची उलट तपासणी घेताना लकोबा विचारतो अग्निहोत्रीला, अग्निहोत्री तुम्ही मला 15,000 रुपये लाच दिली म्हणता. अग्निहोत्री म्हणजे हो मी तुलाच 15,000 रुपये लाच दिली.
अग्निहोत्री, तुम्हाला माहितीये का, लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसा लाच देणं हा देखील गुन्हा आहे जो तुम्ही केला. उद्या लाच दिल्याबद्दल जर सरकारने तुमच्यावरती खटला भरला तर तुम्हाला 8 वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्यावर तो गडबडतो अग्निहोत्री. तो अग्निहोत्री सांगतो लोकवाला, अरे त्याला तर खूप वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. अग्निहोत्री, फौजदारी गुन्ह्याला कायद्याचं मुदतीचं बंधन नसतं. उद्या जर पोलिसांनी खटला भरला तर तुम्हाला अजूनही शिक्षा होऊ शकते. असा खटला सरकारने आपल्यावर भरू नये म्हणून पोलिसांच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्या विरुद्ध खोटी साक्ष देतात. ह्या उलट तपासणीचा उपयोग न्यायाधीश करून घेतात आणि निकालपत्रात न्यायाधीश म्हणतात या आरोपीचा जो बचाव पहिल्यापासून आहे ना की मी अडाणी, बिलकुल अडाणी नाही, पोचलेला माणूस आहे. कारण जर तो अडाणी असता तर लाच घेणं गुन्हा आहे तसा लाच देणं गुन्हा आहे हे त्याला कसं माहिती? त्यासाठी 8 वर्षाची शिक्षा आहे याला कसं माहिती? फौजदारी गुन्ह्याला काय मुदतीचं बंधन नसतं हे याला कसं माहिती? म्हणजे हा पूर्णपणे पोचलेला आहे म्हणून. आणि आचार्यांचं वैशिष्ट्य म्हणजे की प्रभाकर पणशीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे 5 भूमिका सगळ्या वेगळ्या. कपडे पण सोडून द्यावं ते माणसं करत असतात, पण आवाज, त्याची हालचाल सगळी. त्याच्यामध्ये एक पात्र आहे बघा, दाजी शास्त्री दातार म्हणून प्रवचनकार दाखवलेत वयस्कर. ती भूमिका ज्यावेळी पणशीकर करतात आणि रंगमंचावर प्रवेश होतो, दाजी शास्त्री दातार 70चं वय दाखवले. अर्थात तो सगळा पेहराव तसा असतो, गंधाचा टिळा लावलेला, पगडीचे सगळं हातामध्ये पोत्या असतात, प्रवचनाला आणलेले दाखवले. पण तो जो प्रवेश करतात प्रभाकर पणशीकर दाजी शास्त्री दातार म्हणून, त्यावेळी पाय अनेक लोकांचे बघा 65 वर्ष झाली ना की पाय असे फाकले वाकडे झालेले असतात. त्या केसमध्ये खूप त्रास होतो, एक प्रकारचा गुडघेदुखीचाच आजार आहे. त्यावेळी प्रभाकर पणशीकर तरुण होते, पण 70 वर्षाचे प्रवचनकार म्हणून त्यावेळी ते प्रवेश करतात रंगमंचावरती. त्यावेळी पाय असे वाकडे करून प्रवेश करतात आणि त्या स्थितीमध्ये मोजून 18 मिनिटांचा तो प्रवेश आहे. मी घरी गेल्यावर त्या करून बघितलं, म्हटलं पाय वाकडे करून प्राण कंठासी येतो. 18 मिनिटं तो हे नाही. आणि कॅरेक्टर एस्टॅब्लिश म्हणतात तसं आज ज्यावेळी प्रवेश करताना पाय फाकत येतात आणि गोविंद गोविंद, बघा ना सगळे प्रवचनकार कीर्तनकार त्यांच्या तोंडात नेहमी देव असतो, गोविंद गोविंद. आमच्याकडे प्रवचनकार होते, त्यांना विचारलं काय बुवा मग काल सांगलीहून आलात का तुम्ही? गोविंद गोविंद म्हणजे होय नाही, ते गोविंद म्हणजे मानेवरून कळायचं. आता रत्नागिरीला कधी गेला होतात की नाही? गोविंद गोविंद सगळे ते देवाचं नाव असतं. म्हणजे किती बारकावे प्रभाकर पणशीकरांनी उचलले होते ना त्याचे उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट आचार्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उभा करायचा आणि लगेच त्याचं उत्तर द्यायचं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सय्यद नावाचा एक पात्र त्या नाटकात आहे. हा सय्यद सरकारी पक्षाचा साक्षीदार असतो. तर तो साक्ष देतो की हा लोकोबा लोखंडे नाहीये, हा हैदर अली आहे, माझा सक्का भाऊ. अनेक लोकांना त्याने गंडा घातलाय आणि तो पसार झालाय, तो आज मी त्याला इतक्या वर्षांनी बघतोय. आता आपल्या प्रेक्षक म्हणून मनात प्रश्न पडतो, पोलिसांनी खटला काय भरलाय? लोकोबा लोखंडे म्हणून. आणि हा सांगतो आज हैदर अली माझा सक्का भाऊ. सक्का भाऊला ओळखणार नाही, होणार नाही, मग हे कसं? मनात प्रश्न पडतो. मग त्या सय्यदची उलट तपासणी घेताना परत लोकोबा त्याला सांगतो, सय्यद या, मी तुझा भाऊ आहे तुम्ही म्हणता. तो सय्यद म्हणता, हो तू माझा सगळा भाईच आहे. सय्यद मी या जरा इकडे या. मग न्यायाधीशाच्या परवानगीने सय्यद तिकडे येतो याच्या पिंजऱ्याजवळ. तर त्याला हा लोकोबा विचारतो, सय्यद मी या जरा, म्हणजे कान बघा. सय्यद जवळ येऊन कान बघतो. काय फरक आहे तुमच्या आणि माझ्या कानामध्ये? सय्यद म्हणतो, तुझे कान टोचलेले, मुसलमानात कान टोचतात. मुसलमानात कान टोचतात नाही ना, मग मी तर समजा भाऊ असू शकेल, मी हिंदू आहे, कान टोचलेले. मग प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटतं अरे तो भाऊ सक्का आहे, ओळखणार नाही असं होणार नाही, म्हणजे मुसलमान नाही, ह्याचं तर कान टोचलेले. मग याचं कसं? आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो. लगेच पुढच्या संवादामध्ये सय्यदचं तोंडी आचार्य संवाद टाकलाय. सय्यद म्हणतो, अरे एवढी सगळी बदमाशी केलीस तर कान सुद्धा टोचून घेतले अशी, तुझा काय भरोसा? म्हणजे उत्तरे आपल्याला लगेच त्याच्यात न मिळालं. हे आचार्य त्यांच्या लेखनात तर कौशल्य होतं. आणि तो काळ असा होता ना की सगळी कौटुंबिक नाटकांची काळ होती. हा जो कार्यक्रम आहे ना, मी तुमच्यासारख्या लोकांपुढे आणि जास्त ज्येष्ठ नागरिक संगत करतो, कारण ज्यांनी नाटकं बघितली ना तीच त्याच्यामध्ये एन्जॉय करू शकते. पुढच्या पिढीला कोण पणशीकर कोण घाणेकर कोणाला काय पडलेलं असत नाही. आणि काही जे शब्द असतात ना त्या नाटकामध्ये निकाल देताना न्यायाधीशांच्या तोंडी अत्तेसाहेबांनी छान संवाद टाकलाय. न्यायाधीश म्हणतात, मला नवल वाटतंय मराठी महाराष्ट्रातल्या बायकांचं. एक पातळ खरेदी करायचं झालं तर या बायका 10 दुकानं पालथी घालतील, पण ज्याच्याशी आपलं लग्न व्हायचंय तो कोण आहे, त्याचे नातेवाईक कोण, त्याची नोकरी काय, याची चौकशी करायची देखील खबरदारी घेत नाही. आता पातळ म्हटल्यावरती आपल्याला माहिती असतं, पूर्वी 60 वर्षापूर्वी पातळ साडीला पातळ म्हणत असत. मला अजून आठवतं बहिणीचं पत्र माझ्याकडे या दिवाळीला ह्यानी मला पातळ घेतलं.
पुढच्या पिढीला पात्र वगैरे काय माहिती नाही. आपल्याला माहिती आहे लुगडं 9 वारी, साडी असेल 5 वारी. मी माझ्या नातीला एकदा विचारलं, कार्यक्रमाला आली होती, म्हटलं तो संवाद छान आहे ग, एक पातळ खरेदी करायचं झालं तर या बायका 10 रुपयाला पालती घालतील. नातीला विचारले पातळ म्हणजे काय ग? पातळ म्हणजे लिक्विड. इंग्रजी मिळते पातळ म्हणजे लिक्विड. तिला त्याच्यात काय माहितीच नाही शब्द. त्यामुळे ना या पुढच्या पिढीसाठी वगैरे मी येतात मंडळी काय नाही काय किंवा कोणाबरोबर तरी यश. आता आमच्या वर्षा का ताई आल्या त्या काही ज्येष्ठ नागरिक नाही येत, पुण्याच्या मंडळी येत असतात, एन्जॉय पण ते करत असतात. असो तर कौटुंबिक नाटक पुलंनी एक छान, आता पुलंचा उल्लेख अपुरे, पुलंनी एक छान व्याख्या लिहिली. कौटुंबिक नाटक म्हणजे काय? जे नाटक कुटुंबातल्या सगळ्या मंडळींनी एकत्र बसून बघायचं लायकीचे असतं ते कौटुंबिक नाटक. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधुसूदन कालेलकरांची नाटकं. त्यांचं एक दिवाजवळ सगळ्यात म्हणून नाटक होतं, ते शिवाजी मंदिरला पाहिलं होतं मी, 1966 सालची गोष्ट. त्यामध्ये असं दाखवलंय, तरुण पती पत्नी असतात, त्यांच्या घरामध्ये एक आराम खुर्ची असते जुनी, ती वडिलांची असते, वडिलांचं निधन झालेलं असतं नायकाच्या. तर तो नायक म्हणतो की आराम खुर्ची अशी ठेवायची, माझ्या वडिलांची आठवण आहे म्हणून. पण बायको म्हणते जाऊ दे ना, आता जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला, वडील गेला तर. पण मुलगा म्हणतो नाही, त्यांची आठवण येते. त्यावरून त्यांची नेहमी वादंग होत असतात. त्या दिवशी बायको म्हणते नवऱ्याला, मी इतके दिवस सांगते ती फेकून द्या आराम खुर्ची, तुम्ही ऐकत नाही, मी नेऊन टाकते ती खाली, मिसीवाडीची गाडी जाईल घेऊन. जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला करात? नवीन विचाराची, तिला काय सासऱ्यांच्या बद्दल पडले, जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला करात असं ती सून म्हणते. बायको म्हणते तेवढ्यात ह्या गेलेले सासरे त्यांचे मित्र असतात, गोप्ते काका म्हणून, त्यांचा प्रवेश होतो आणि त्यांच्या कानावर संवाद पडतो, जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला करात. आपल्या शरद तळवळकरांनी ती भूमिका छान केली होती, गुप्ते काका. ही जी सून म्हणते जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला करात, त्यावर एकच वाक्य शरद तळवळकर म्हणतात, गुप्ते काका, सूनबाई लुगडं जुनं झालं तरी ते टाकून न देता त्याची गोदडी करून वापरणाऱ्या बायका ह्या महाराष्ट्रात आहेतच. म्हणजे आपल्याला त्यावेळची कल्चर कळते. आता यूज अँड थ्रोचा जमाना आला, गोदडी कोणी वापरणार पण शिकणार पण नाही. पण अशी एक ती नाटकं होती आणि म्हणून म्हणतो की हा जो आपण म्हणतो जे रसास्वाद आहे तो त्या नाटकावर आधारित कार्यक्रम. मी पहिला कार्यक्रम केला होता, त्याला तर झाली 4 वर्ष. फक्त 8 मिनिटाचा केला होता, पण लोकांना आवडला म्हणून हा 1.5 तासाचा कार्यक्रम. लेखक नाटक लिहितो आणि कलावंत दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली ते नाटक सादर करतात. पण काही वेळेला नट मंडळी लेखकाला अभिप्रेत नसलेलं असं काहीतरी सादर करतात. तर ह्याची उदाहरणं आपल्याकडे नाटकामध्ये असतीलच ना? चित्तरंजन कोलटकर, ज्यांना नाट्यश्रेष्ठीमध्ये आदरणीय बापू म्हणून ओळखले जात असत, ते चित्तरंजन कोलटकर एकदा म्हणाले होते, अभिनेता आणि स्टार याच्यामध्ये फरक आहे. बेसिकली अभिनेता ज्यावेळी अभिनेत्याचा स्टार होतो ना, त्यावेळी तो फाजीलपणा करायला लागतो. बापूंचे शब्द होते, ज्यावेळी अभिनेत्याचा स्टार होतो त्यावेळी तो फाजीलपणा करायला लागतो. त्याने अनेक उदाहरणं सांगितली. त्याची माझी एकदा भेट झाली होती ते श्रीकृष्ण लॉजमध्ये राजगड रोडवरती. तेव्हा अनेक उदाहरणं त्यांनी सांगितली आणि त्याला मला आठवते उदाहरण असं की तुम्ही नवीस मध्ये बघा असं दाखवलंय की न्यायाधीश हा लखोबा फ्रॉड आहे, तो खोटं सांगतोय, मी लखोबा लोखंडेवर, ते न्यायाधीशांना कळलेलं असतं. पण तो जो बहाणा करतो मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी आहे म्हणून, तर म्हणजे किती आचार्य त्यांचं कौशल्य आहे. ते न्यायाधीश ना ह्या बोलण्याच्या सुनावणीच्या दरम्यान हळूवारपणे एकदा विचारतात त्याला लखोबाला, तुम्ही तंबाखूचा व्यापार करतो म्हणता, पण हो साहेब माझा निपाणीला व्यापार आहे, सध्या तंबाखूचा भाव काय आहे हो? न्यायाधीश विचारतो लखोबाला, सध्या तंबाखूचा भाव काय हो? हा तंबाखूचा व्यापारी नसतो, जर असतात तर त्याला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ना, पण हा नसतो, त्यामुळे त्याला काय माहिती असेल तर प्रश्नच नाही. आता मला कोणी विचारलं तंबाखूचा भाव काय, मला माहिती नाही. तंबाखू 5 ग्रॅम विकतात, 100 ग्रॅम विकतात, किलो का क्विंटल, मला कुठे काय माहिती. तसं त्यालाही माहिती नव्हतं, पण न्यायाधीश त्याला बरोबर कॉर्नर करतात की सध्या तंबाखूचा भाव काय हो. पण तो पोचलेला माणूस असतो लखोबा, तो अजिबात गडबडत नाही. तो न्यायाधीशाला सांगतो, न्यायाधीश महाराज माझा आवाज येतोय ना मागे सगळं, न्यायाधीश महाराज गेले 8 महिने मी तुरुंगात असल्यामुळे बाहेरच्या बाजारभावाची मला काहीच कल्पना नाही, पण सगळ्याच गोष्टींचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे तंबाखूचे पण भाव वाढलेले असतील, हो की नाही हो? हो की नाही म्हणून कोणाला विचारतो, पिंजऱ्याच्या बाजूला पोलीस हवालदार उभा असतो, त्याला विचारतो लोक, हो की नाही हो? ते तो हवालदार म्हणतो, आम्हाला काय माहिती, आम्ही कुठची पण गोष्ट विकत घेत नाही. तर लोक हसतात. एकदा आचार्य यात्रेच्या कानावर आलं की आपल्या नाटकामध्ये भरपूर ऍडिशन्स घेत आहेत नटमंडळी,
त्यावेळी एक अंक झाल्यावरती आचार्यातले गुपचूप येऊन बसतोय आणि बघितलं की जो तो मनाला येईल त्याची ऍडिशन घेतोय. ते नाटक संपल्यावरती आचार्य रंगपटात गेले, सगळ्यांची करडपट्टी काढली, म्हणाले गाढवणं मला अक्कल आहे का, हे आचार्य बोलू शकतात. ते म्हणले तो जो म्हणतोस ना तू, आम्ही कुठची पण गोष्ट विकत घेत नाही. उद्या म्हणतो पोलीस दलाने आपल्यावरती खटला भरला, त्यांची बदनामी आहे ना, गोष्ट विकत घेत नाही, केवढ्याला पडेल ते म्हणाले. मला नाटकाच्या प्रयोगाचे हक्क काढून घेईन मी, उपाशी मरल. आजपासून तुम्हाला सांगतो, माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा लावू नका. मी जेवढं लिहिलंय तेवढंच बोलायचं, माझ्या कानावर आलं तर प्रयोगाचे हक्क काढून घेईन. त्यामुळे अशा ज्या एडिशन्स असतात ना, त्या नाटकाला नक्की खरोखर उद्या पोलीस दला खटला भरू शकतो ना, फुकट घेतात म्हणजे काय. भले ती वस्तुस्थिती असो नसो, पण जाहीरपणे असं बोलण्यावर बंधन असतात ना. पण काही वेळा काय होतं की काही अशा ऍडिशनल तारक देखील असतात. त्याचं उत्तम उदाहरण शंकर घाणेकर. शंकर घाणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे 15-20 मिनिटांची भूमिका सुद्धा ते भाव खाऊन जात असत. गरबीचा बाबू मध्ये कृष्ण घाणेकरांच्या मित्राची भूमिका त्यांनी केली होती. सूर्यराहुदेमध्ये खेड्यातल्या डॉक्टरची कंपाऊंडरची भूमिका त्याने केली होती. मी काय म्हणतो की दोन्ही प्रकार असतात, तारक आणि मारक. त्यामध्ये सूर्यराहुदे छंदांचं नाटक येते, त्यामध्ये असं दाखवलंय की तो कंपाऊंडर असतो खेड्यातल्या डॉक्टरचा, आणि त्याचा आणि समाजसेवक एक असतो, त्याचं वळण चालू असतं. शंकर घाणेकरांचा आवाज थोडासा असा अनुनासिक होता, जो विनोदी भूमिकेला पूरक असतो. तरी कंपाऊंडर म्हणून शंकर घाणेकर त्या समाजसेवकाशी बोलत असतात. ते समाजसेवकाला म्हणतात, शंकर घाणेकर, माझे वडील नेहमी म्हणायचे, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी, म्हणजे अंधाराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. समाजसेवक म्हणतात, खरे रे बाबा, तुझे वडील म्हणतात ते काय करतात तुझे वडील? इलेक्ट्रिक बोर्डात वायरमन होते, शॉक लागून वारले. समाजसेवक म्हणतो की खरं रे बाबा, इलेक्ट्रिकची कामं जीवावरची, जोखमीची कामं, शॉक लागतो वगैरे वगैरे. नाही नाही नाही, त्यांना तसा शॉक नाही लागला. मी 11वी SSC ला 11 वेळा नापास झालो, त्या शॉकनी ते गेले. आता हे वाक्य नाटकामध्ये नव्हतं, पण तेवढं छान चालल्यावरती छंदाने पुढच्या आवृत्तीमध्ये ते संवाद त्याच्यात घातला. हे स्वतः छंदाने सांगितलं होतं. त्यामुळे या ऍडिशन्स तारक देखील असतात, तसे मारक देखील असतात. अतिशय सुंदर उदाहरण दिली, तारक आणि मारक. तुम्ही अनेक अभिनेत्यांना भेटलेला आहात आणि मला असं वाटतं की तुम्ही एकदा डॉक्टर श्रीराम लागू यांनाही भेटला होता. तर त्यावेळेचा तो किस्सा जरा सांगाल का आम्हाला सगळ्यांना? कसं आहे, नटसम्राटचे ज्यावेळी 100 प्रयोग झाले ना, त्यावेळी आपल्या दादरला CKP हॉल आहे, शिवसेना भवनच्या आधी. तर तिथे CKP समाजाने त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि मी बोललीच राहतो. मी काही कामानिमित्त आलो होतो, तर बघितलं ते हॉल तुडुंब भरलेला. डॉक्टरांचं व्याख्यान सुरू झालं होतं आधीच. 9:30 वगैरे व्याख्यान तुम्ही आलो होते, 10-10:15 वाजले होते. अहो, 300 खुर्च्या भरलेल्या लोक दुतर्फ उभी होती, कारण डॉक्टर लागूंची क्रेज होती त्यावेळी नटसम्राटमुळे. तर लोक सगळे ऐकत होते मंत्रमुग्ध होऊन. आणि मी ज्यावेळी गेलो आतमध्ये त्यावेळी माझ्या कानावर ते वाक्य पडलं डॉक्टर लागूंचं ते असं. ते म्हणाले, भूमिकेत शिरणं हा बकवास आहे. लोक सगळे आता CKP हॉलचा प्रेक्षक वर्ग, कंटेंचाचा प्रेक्षक वर्ग, प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा एक दर्जा असतो. ते आता पण आपण ऐकतो की चिंतामणराव कोल्हटकर असो किंवा आमचे नानासाहेब फाटक वगैरे म्हणजे नेहमी सांगतात, भूमिका चांगली व्हायला पाहिजे असेल तर आपण ते आहोत असं समजायचं, भूमिकेत चिडायचं म्हणजे भूमिका चांगली वाटते. त्याला छेद देणारं वक्तव्य डॉक्टर लागूने केलं. ते म्हणाले, भूमिकेत चिडणं हा बकवास आहे. त्यांनी उदाहरण सांगितलं. म्हणाले, कल्पना करा, एकच पहिलं नाटक आहे, त्याच्यामध्ये सुधाकरनं दारुड्या दाखवलाय. सिंधू बायको त्याची, ती बिचारी पतिव्रता असते, तो बायकोचा मारहाण करतो. एका प्रसंगात तो बायकोचा गळा देखील दाबतो. म्हणजे कल्पना करा, सुधाकर जर भूमिकेत शिरला आणि त्याने बायकोचा गळा दाबला तर मला काय होईल? म्हणजे नटाला भान ठेवायला लागतं, मी सुधाकर नाही, मी श्रीराम लागू आहे. मी दारुड्या नाही, मला दारू प्यायल्यासारखं करायचं आहे. मला या बाईचा गळा दाबायचा नाही, गळा दाबल्यासारखं करायचं आहे. भान ठेवायला लागतं. मग भूमिकेत शिरणं काय आलं? लोकांना तेही पटलं. मग डॉक्टर लागू म्हणाले, कल्पना करा, कसं आहे, आपलं म्हणणं पटलं की वक्त्याला जरा एक उत्साह येतो. ते लोकांच्या चेहऱ्यावर कळतं. बरोबर ते म्हणतात ते देखील. डॉक्टर लागू म्हणाले, कल्पना करा, एकच वेळेला नाटकाच्या प्रयोगामध्ये एखादा सुधाकर खरोखरच भूमिकेत शिरला आणि त्याने बायकोचा गळा दाबला तर काय होईल? लोक चिडीचूप शांतता. लागूनच उत्तर दिलं, विशेष काही होणार नाही, प्रत्येक प्रयोगात नवीन सिंधू आणायला लागेल. डॉक्टर लागू
करणारे दिसले तरी त्यांच्याकडे विनोद बुद्धी अतिशय उच्च दर्जाची होती डॉक्टरांच्याकडे. अतिशय सुंदर अनुभव सांगितला सर. तर मराठी आपल्या रंगभूमीला इतकी उज्ज्वल परंपरा आहे की पूर्वीच्या काळी रात्री सुरू व्हायची काही संगीत नाटकं आणि ती पहाटेपर्यंत चालायची. आणि आता एका दिवसामध्ये एका नाटकाचे 5 प्रयोग करणारे असे प्रशांत दामले 13,000च्या वर त्यांनी प्रयोग केले नाटकाचे. तर अशी ही परंपरा, इतकी उज्ज्वल परंपरा आपल्या मराठी रंगभूमीची आहे. तर खरोखरच हे खूप कौतुकास्पद वाटतं आणि अशीच आणखी त्याच्या पुढे पुढे आपली ही परंपरा नेणारे अनेक नाटकं येतात आहेत. उत्तम अभिनेते आहेत आणि उत्तम गायक गायिका सगळेच आहेत. तुम्ही संगीत नाटकाचा उल्लेख केलात तर आपल्या ज्येष्ठ कलाकार ज्योत्स्नाबाई भोळे त्यांचं भूमिका न्यासीतामध्ये एक छान गाणं आहे, मी पुन्हा वनांतरी फिरेन हरणीवाणी. तर मला वाटतं ते गाणं आपण ऐकूयात त्यांच्याकडून, कारण तृप्तीताई ह्या उत्तम गायिका आहेत, संगीत विशारद. त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम असतो गीत तृप्ती म्हणून 1.5 तासाचा. त्या कार्यक्रमामध्ये मी निवेदन करतो, माझ्या कार्यक्रमात त्या निवेदन करतात, कारण आम्ही दोघे देवगडचे. देवगड हे आमचं, देवगड आपलं दोघांचं कॉमन गाव. तर मला वाटतं ते मी पुन्हा ते गाणं एवढं छान आहे. मी मूळ ज्योत्स्नाबाईंच्या आवाजामध्ये युट्यूबवरती आहे ते गाणं, अजूनही मी 100 वेळा तरी ऐकलं असेल. अतिशय छान. ज्योत्स्नाबाई खूपच छान गातात. मी आपला प्रयत्न करते थोडाफार. मी पुन्हा मी पुन्हा वनांतरी फिरेन हरणी वाणी, ओठात खोळवीन राम प्रीतीची गाणी. मी पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा पुसतील कुशल मजलता कर्दळी केळी, पुसतील कुशल मजलता कर्दळी केळी. मोगरा मालती फुलतील भलत्या वेळी, मोगरा मालती फुलतील भलत्या वेळी. देईल साध मज दुरून श्यामा राणी, श्यामा राणी. मी पुन्हा देतील ओंजळी भरून जांभळी बोरी, जांभळी बोरी. येतील पाडसे दबत हळू शेजारी, येतील पाडसे दबत हळू शेजारी. चुंबीन त्यास मी भरवीन चारा पाणी, चारा पाणी. मी पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा पाहीन दुरून मी यज्ञ धुमाची रेखा. पाहीन दुरून मी यज्ञ धुमाची रेखा. जाईन तपोवनी अवचित कोण्या एका, जाईन तपोवनी अवचित कोण्या एका. तरुतळी बसूनिया ऐकिन मुनीची वाणी, मुनीची वाणी. मी पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा
सांगता येत नाही. कार्टी काळजात घुसली हे वसंत सबनीस यांचं नाटक तर तुम्ही नक्की बघितलंच असणार, कारण त्याच्यामध्ये फक्त मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस ही दोनच पात्र आहेत. तरी हे ते नाटक बघताना जराही कंटाळवाणं होत नाही. तर याचं गमक काय असावं बरं? कसं आहे, याचं श्रेय लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य सगळ्यांना आहे, पण जास्त श्रेय मी कलाकारांना देईन, कारण 2.5 तास लोकांना खेळवून ठेवणं ही गोष्ट कलाकारांवरती आहे. आणखी एक दुसरं युटर्न म्हणून पण नाटक गिरी शोक आणि इला भाटे त्यांचं होतं. या कार्टिकाच्या गोष्टी सुदैवाने आजही युट्यूबवरती उपलब्ध आहे आणि मूळ संचामध्ये आहे, मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस. त्यामध्ये असं आहे, मोहन जोशी हे संगीताचे भोक्ते असतात, संगीतप्रेमी असतात. त्यांना संगीतकार व्हायचं असतं आणि ते सोलापुरात राहत असतात. त्यांची पत्नी शिक्षिका असते, 3 वर्षाची मुलगी आणि 1.5 वर्षाचा मुलगा. पण त्यांना करिअर करायचं असतं. तर करिअर करायचं म्हणजे मुंबईशिवाय काय तर उपाय नसतो. ते एक दिवशी ते बायकोला सांगतात, मला इथे राहायचं नाही, मी निघालो. आणि ते मुंबईला निघून येतात बायको मुलांना सोडून. काही बायकोची तरतूद केलेली नाही, मला नाही राहायचं, बस करिअर करायचं. आणि मुंबईला येतात आणि मग ते खूप स्ट्रगल करतात आणि असे 17 वर्ष जातात. पण या 17 वर्षामध्ये ते संगीतकार म्हणून एस्टॅब्लिश होतात, गाडी बंगला, नाव, कीर्ती सगळं होतं. पण या 17 वर्षामध्ये झालेलं असतं, त्यांची मुलगी जी होती 3 वर्षाची, ती 20 वर्षाची झालेली असते. तिला वडिलांना भेटायची ओढ, म्हणून ती एक दिवशी आईला सांगते, पैसे बिचारी खाऊचे जमवलेले, कोणी बक्षीस दिलेलं, हे पैसे जमून आईला सांगते आणि वडिलांचा पत्ता मिळवते कोणाकडून तरी, आणि आईला सांगून ती मुंबईला येते. वडील काय ओळखत नाही, कारण निघाले तेव्हा 3 वर्षाची होती, आता 20 वर्षाची झाली. मग ती सांगते, त्यांनाही आनंद होतो आपली मुलगी आली म्हणून. ते राहते महिनाभर त्यांच्याकडे, सगळं तिला कौतुक करतात, लाडप्यात. मग ज्या दिवशी ती जायला निघते त्यावेळी ती मुलगी, आता ह्यांच्या घरामध्ये संगीतकार आहेत, एस्टॅब्लिश बंगला आहे, गाडी आहे, फोन सगळं आहे. त्या काळी फोन घरोघरी नसत, पण यांच्याकडे होता, कारण संगीतकार आहेत. तर ती आईला, या वडिलांच्या घरून ती आईला सोलापूरला ट्रंक कॉल करते. पूर्वी ट्रंक कॉलमध्ये पोस्टात जाऊन ट्रंक कॉल बुक करायचा, 4 तास 5 तास ती होतील ती. तर ती फोन करते आणि आईशी बोलत असते ट्रंक कॉलवरून. सध्या आई, आज संध्याकाळच्या सिद्धेश्वर एक्सप्रेस मी निघते, मी सकाळी सोलापूरला स्टेशनवर बल्ल्याला पाठव. बल्ल्या म्हणजे तिचा धाकटा भाऊ, तो बनता मोठा झालेला असतो. हे सगळं बोलत असताना प्रत्यक्षात ती आई, म्हणजे यांची पत्नी रंगमंचावर दाखवलेली नाहीये, संवादात आपल्या समोर ती उभी होते. आईशी बोलत असते आणि बोलता 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 म्हणते, हा हो आई, हो हो, डॅडीची तब्येत चांगली आहे. डॅडी जेवण घेतात वेळच्या वेळी. हो डॅडी औषधं पण घेतात वेळच्या वेळी. मग आपल्याला याच्यात काय कळतं, की समोर ती आई विचारते, डॅडीची तब्येत कशी आहे, जेवतात का, औषधं येतात का. मित्र, व्हायचं सौंदर्यस्त्र असं आहे की जो नवरा 17 वर्षापूर्वी सोडून गेला, मधल्या काळात दखल सुद्धा घेतलेली नाही, बायको जिवंत आहे, मेली आहे, कसा गाडा उडतोय, काही दखल घेतलेली नाही, ती तिकडे बिचारी गाडा उडते संसाराचा. आता असा नवरा तो खड्ड्यात जाऊ दे, काय त्या माणसाने मला सुख दिलंय, असं ती बायको म्हणाली ना, पूर्णपणे समर्थनीय आहे. पण नाही, भारतीय स्त्री, ती महाराष्ट्राची माऊली, ती असं म्हणत नाही. अजून ती विचारते, डॅडी जेवले का, औषधं घेतात का, तब्येत कशी आहे. एखादं सौंदर्यस्त्र आहे त्याची. असं ते बोलता बोलता आईशी बोलत असते आणि मग वडिलांना सांगते. वडील बाजूलाच बसलेले असतात, मोहन जोशी. त्यानंतर, डॅडी तुम्ही बोलता का आईशी. तर मोहन जोशी सांगतात, नाही नाही, तुम्हाला भलत्या बळीला पडू नको. कुठच्या तोंडात ते बोलेल बायकोशी, 17 वर्षात संपर्क सुद्धा ठेवलेला नाही, मला नाही जमायचं ते. तर मुलगी का कुल तिला सांगते, स्वाती चिटणी, डॅडी एक वाक्य तरी बोलावं, आईचा गळा दाटून आलाय, ते कुणानेच आता मला नाही जमणार. डॅडी एक शब्द तरी बोलावं. तू पुन्हा मोहन जोशी म्हणे, मला नाही जमायचं. डॅडी नुसतं हॅलो म्हणा. हो, तुमच्या हॅलो या एका शब्दावरती आई उरलेलं आयुष्य कंठीत. आणि मग ती बळजबरीने त्यांच्या हातात रिसिव्हर देते वडिलांच्या आणि कानाला लावते म्हणते. आणि त्या स्थितीमध्ये आता मला सांगा, ती कानाला रिसिव्हर लावते, वडिलांच्या हातात देते रिसिव्हर, खुर्चीवर जाऊन बसते मुलगी. आता मोहन जोशी लगेच म्हणतील का, बायकोशी बोलतील का, हा काय शाबाला, कशी काय तब्येत पाणी कितपत, पाऊस कितपत लागतो, इकडे मुंबईत 4 दिवस पाऊस आहे, तुझ्याकडे काय वगैरे, असं बोलेल का होतं माणूस. 17 वर्षानंतर बायकोशी बोलायचं म्हटल्यावरती त्याच्या मनामध्ये भावनांचा गदारोळ उठेल की काय आपण करून बसलो, अपराधीपणाची भावना सुद्धा. आणि तेच मोहन जोशी करतात. कानाला रिसिव्हर लावलेला आहे आणि मोजून 20 सेकंद मोहन जोशी काहीही बोलत नाही. आणि तुम्हाला सांगतो, अजूनही बघा युट्यूबवर ते नाटक आहे. या 20 सेकंदामध्ये मोहन जोशीचं कपाळ बोलतं, मोहन जोशींचे गाल बोलतात, मोहन जोशींचे ओठ बोलतात, मोहन जोशींच्या गळ्याच्या शिरा देखील बोलतात. आणि 21व्या सेकंदाला दोन्ही डोळ्यातनं गळागळा अश्रू मानेपर्यंत येतात. कोणी दुसरी तिथे घेऊन उभा नसतो. आणि 21व्या सेकंदाला एकच वाक्य बोलतात मोहन जोशी, कशी
आहेस तू शाबला असं म्हणा. सतत कसा बोलत तो, तोंडात शब्द बुडत नाही. आणि त्यावेळी प्रेक्षक आपण एवढे प्रगल्भ असतो, शाबला म्हटल्यावरती प्रेक्षकांच्या तोंड नकळत म्हणजे काय प्रसंग आहे म्हणून. हे खरे दर्दी प्रेक्षक आपण म्हणतो ना, ते आपण मराठी प्रेक्षक खरे आहोत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना कुठच्या चांगल्यासाठी टाळेवाजा म्हणून सांगायला लागत नाही. पण हे सगळं असून नंतर मग ते निघायला जाते तेव्हा एकच विचारते डॅडी वडिलांना, डॅडी एक सांगाल का, तुम्ही आम्हाला का सोडून आला तो. म्हणजे कसा पुरुष अहंकार असतो त्या नाटकामध्ये श्रद्धाने दाखवलाय. अवसर संत नाटक आहे. डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आला तो. त्यावर हे वडील सांगतात मोहन जोशी, देयर वॉज नो फन इन लाईफ. आयुष्यात मजा नव्हती. मी असा संगीताचा वक्ता आणि तुझ्या आईला संगीतला आतला ओ का ठो कळत नव्हता. आता आईला संगीताचा ओटा कळत नव्हता म्हणून सोडून येणे समर्थनीय नाही ना. नवरा बायकोच्या आवडी वेगळ्या असतात. असं आमचा छानपैकी मैफिल जमलेली असायची. तेवढ्यात तुझी आई स्वयंपाकघरातून येऊन सांगायची, हो तुमचे ते डबे बडवून झाले असतील ना तर जेवायला चला आता. तबल्यानं ती डबे म्हणायची. तिला त्याच्यात काही गम्य नव्हतं. पण पुरुष अहंकार कसा तो समर्थन करतो म्हणून मी सोडून आलो. पण मुलीला कळत असतं हे जे वडील सांगतात ते बरोबर नाहीये. त्यावर एकच 10 सेकंद पॉज घेते स्वाती चिटणीस आणि ती म्हणते ना, आई म्हणतात वडील तेव्हा नो फन इन लाईफ म्हणून. त्यावर स्वाती चिटणीस म्हणते, डॅडी नवरा मनासारखा मिळाला नाही म्हणून आमची आई नाही आम्हाला सोडून गेली. वाक्यात एवढा अर्थ आहे. आणि त्यावेळी मोहन जोशीच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत ना, की अरे खरंच ही जर सोडून गेली असती तर आपल्या मुलांचं काय झालं असतं. आणि त्या क्षणी ते निर्णय घेतात की नाही आता परत जायचं. आणि मग ते पुन्हा जातात सोलापूरला, ती गोष्ट वेगळी. पण हे झाल्यावरती ती निघते वडिला नमस्कार करून आणि एकच म्हणते. नॉर्मली कसं असतं, वडील गेले की मुलं पोरकी होतात. ती वडिलांना म्हणते नमस्कार केला, डॅडी तुम्हाला कळत कसं नाही हो, तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही पोरके झालो होतो. की आतला आवाज काढून दिसतो, तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही पोरके झालो होतो. ते वाक्य एवढी छान आणि तेवढी पेलवली त्या दोघांनी कळसून. कार्टी काळजात दुसरी हे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण आता सांगितलं. पण मला असं वाटतं की प्रेक्षकांसारखंच रंगमंचावरती समोरील पात्राने सुद्धा योग्य ती प्रतिक्रिया देणं आवश्यक असतं. नाहीतर मग तो संवाद आणि प्रवेश निष्प्रभ होतो. तर ह्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत नक्कीच. तर त्याचं एखादं उदाहरण सांगा. खूप आहेत उदाहरण. अश्रुचारी फुलेमध्ये बघा ना, अश्रुचारी फुलेमध्ये 3ऱ्या अंकामध्ये विमानतळाचं दृश्य दाखवलंय. कारण प्रिन्सिपल विद्यानं त्या उत्तराला स्मगलर झालेले असतात आणि त्यांचं स्मगलिंगचं सोनं यायचं असतं परदेशातनं विमानातून. त्यामुळे विमानतळावर आलेले असतात सोन्याची डिलिव्हरी घ्यायला. आणि नेमका त्याच वेळी त्यांचा शिष्य जो श्याम, जो व्हाईस प्रिन्सिपल झालेला असतो, ज्यांनी खोटी कागदपत्र म्हणून यांची सही घेतलेली असते, विश्वासावर त्याच्या विचारे सही करतात आणि मग त्यांना तुरुंगवास होतो. तर तो श्याम परदेशी कायम वास्तव्यासाठी जायला विमानतळावर आलेला असतो. विमानतळाच्या कॅफेटेरियाचं ते दृश्य आहे. दोघांची नजर होते. तिथे प्रभाकर पणशीकर विद्यालयात बसले, श्याम तिथे बसलाय. दोघांची नजर होते. ते उठून उभे राहतात, हा उठून उभे राहतो. तो प्रसंग इतका छान अजून आहे त्याच्यात. फक्त त्याच्यामध्ये घाणेकर नाहीत, आपल्या दुसरे तरी रमेश भाटकरांनी केले. तर ते दोघे उठून उभे राहतात. तर आपल्याला वाटतं आता पणशीकर विद्यानंतर ते येतील, तिथे खणाखण 4-5 डायलॉग्स होतील, त्याच्या 2-4 कानपडात मारतील की काय. त्यांच्याकडे आयुष्याचे दिंडवडे निघाले ना, त्यांनी खोटं कागदपत्र करून सही घेतली म्हणून. असं काही होत नाही. प्रिन्सिपल विद्यानंतर पणशीकर उभे राहतात आणि तिथनं चालत 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 श्याम उभा असतो तिथपर्यंत येतात. त्या चालण्यामध्ये जे डौल आहे ना, आपण नेहमी स्त्रियांच्या चालीबद्दल बोलतो, गजगामिनी, हंसासारखी चाल. अहो पुरुषाची चाल किती डौलदार असू शकते ते त्यावेळी कळतं. छानपैकी पणशीकर उंच पुरेसा हिरवा शर्ट, ऑफ व्हाईट जॅकेट घातलेलं, दाढी वाढलेली, गॉगल हॅट, काय सुंदर दिसतात. ते चालत चालत एक पाय येतात ना, त्या चालण्यामधला डौल हे सौंदर्य होतं. आता त्याच्याकडे श्यामकडे येतात. तो गेल्यावर श्याम मान खाली घालतो, ते त्याचे केस सोडून मान वर करतात. रागाने नाही, प्रेमाने. का शिष्याचं मुख बघायचंय. सामान्य प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटतात चव्हाणांची कणाकणी होईल, काहीतरी 2-4 कानाखाली लावतील, त्याच्या काही होत नाही. दोघांची नजर होते. मान खाली घालतो श्याम, ते पुन्हा डोकं वर करतात, तो पापणा खाली करतो. आणि त्यावेळी विद्यानंद आपल्या मनात उत्सुकता, आता काय संवाद होतील. काही संवाद नाही. आपल्या बोटातली अंगठी काढतात विद्यानंद, श्यामचा हात प्रेम भराने हातात घेतात आणि ती अंगठी श्यामच्या बोटात हळुवारपणे घालतात आणि एकच वाक्य म्हणतात, श्याम श्याम ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून, आणि परदेशात तरी इमान राख.
आता हे वाक्याचं तरी सलग म्हटलं असतं, श्याम हे अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख, निष्प्रभ झालं असतं. तिथे पॉज घेतात, पॉज म्हणजे आपण तयार होतो की आता पुढे काय वाक्य येणार आहे म्हणून. आणि परदेशात तरी इमान राख म्हणजे बाबा रे माझ्या आयुष्याचे धेंडवडे काढलेत, नको रे कोणाशी असं वागू. आता हे कळल्यावर ते श्यामलाही कळून चुकतं का आपण काय करून बसतो, एका वाल्मिकीचा वाल्यागोळी करून टाकला आपण. आणि हे वाक्य म्हटल्यावरती श्याम जो असतो त्याला पुरुषोत्तम दारेकरांनी ती ऍक्शन दिली. श्यामच्या तोंडी काही वाक्य नाही, ते म्हणतात परदेशात तरी इमान राख. त्यावेळी श्याम खाली वागतो, दोन्ही हाताचे तळवे विद्यानंदांच्या पायावरती ठेवतो आणि विजेच्या वेगाने वरून निघून जातो. त्यातला अर्थ असा आहे, सर तुम्हाला तोंड दाखवायचं मला जागा नाही. त्यामुळे 2 सवालाचं काम ते एका वाक्याने केलं. आणि ते जे तळवे ठेवणं आहे ना, कारण हल्ली ते असे नमस्कार करतात राजकारणी लोक, हल्ली ते छाती पण हात लावत नाही, नुसतं असं करतात. ते नमस्काराच्या पद्धती आहेत त्या, पण तो जो नमस्कार करायची पद्धत होती ना, फुली सरेंडर झाल्यासारखं, ते खरोखर सौंदर्य स्रोतांच्या पुरुषोत्तम दारव्हेकरांचं अतिशय सुंदर रसास्वाद सर प्रत्येक नाटकाचा. किती छान छान उदाहरणं तुम्ही देताय. आता एखाद्या अभिनेत्याने समोरच्या पात्राला योग्य ती प्रतिक्रियाच दिली नाही, तर असंही एखादं उदाहरण असेल ना आपल्याकडे. म्हणजे 125 पैकी 114 प्रयोगामध्ये काही निवेदिका असतात. याचं कारण त्या इतकं, आता बघा त्याने प्रतिक्रिया दिल्याचं उदाहरण सांगितलं तर प्रतिक्रिया न दिल्याचं उदाहरण. LICची वेगळी आहे ना जाहिरात, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तसं प्रतिक्रियेचं उदाहरण न दिल्याची उदाहरणं असतात. कुठे उदाहरण झाली तुम्हाला नाटक आठवतं, श्रीकांत मोघे आणि कल्पना देशपांडे. श्रीकांत मोघे संगीतकार दाखवले, त्याच्यामध्ये खूप पैसे असतात त्यांच्याकडे, गावात एक शाळा उभी राहत असते, ते शाळेला लाखो रुपये देणगी देतात आणि शाळेचा उद्घाटन समारंभ असतो. आणि त्याच वेळी यांनी एक चित्रपटाची निर्मिती केलेली असते श्रीकांत मोघेंनी, नायक. आणि तो चित्रपट पडतो, बँकेने लोन दिलेलं असतं, बँक बंगला ताब्यात घेते, रस्त्यावरती येतात. म्हणजे एकाच दिवशी कसा कॉन्ट्रास्ट दाखवलाय. आपल्या वसंत कानेटकरांचंच नाटक येते, लेकूर उदंड झाली. म्हणजे शाळेचं उद्घाटनाचा समारंभ त्या दिवशी रस्त्यावरती आलेले. शाळेच्या हेडमास्टरना कळतं, त्यांना खूप वाईट वाटतं की ज्या माणसांनी एवढे लाख रुपये शाळेला दिले आणि तो आज रस्त्यावरती आला. त्या हेडमास्टरची भूमिका भोलाराम आठवलेने केली, इतकी छान केली नाही, म्हणजे बस हा हेडमास्टर, दुसरा असू शकत नाही. ते हेडमास्टर येतात घरी आणि त्यावेळी हे श्रीकांत मोघे घरी नसतात, संगीतकार, बायको असते, त्याचं नाव असतं नाटकातलं मधुराणी. कल्पना देशपांडेने ती भूमिका केली होती. तर ते हेडमास्टर सांगतात, मधू बेटा, राजा भाऊंना हे सांगायचं धाडस माझ्याकडे नाही, तू सांग. म्हणावं कुठेच काही नाही जमलं तर शाळेत एक संगीत शिक्षकाची जागा रिकामी आहे, तू सांगेपर्यंत ती जागा मी भरत नाही बेटा. त्यावेळी ती मधुराणी, आता हे बघा ना केवढं प्रसंग आहे की ज्या माझ्या नवऱ्याने शाळेला लाखो रुपये दिले, त्या शाळेमध्ये नोकरी करायची वेळ माझ्या नियतीने माझ्या नवऱ्यावर आणावी. पण पुन्हा तिथे काही वाक्य नव्हतं. त्यावेळी म्हणतात, तू सांगेपर्यंत ती जागा मी भरत नाही बेटा. त्यावेळी मधुराणीची भूमिका करणाऱ्या कल्पना देशपांडे साडीचा पदर तोंडावर घेतात आणि एक हुंदका देतात. त्या हुंदक्यामध्ये हाच अर्थ आहे की काय नियतीने माझ्या नवऱ्यावर वेळ आली. तो एक हुंदका 2 वाक्यांचं काम करतो. पण नंतर मग त्यांची भूमिका सोडली, दया डोंगरे ती भूमिका करायला लागल्या. पुन्हा मी संच बदलला की परत नाटक होतं. कल्पना दया डोंगरेंनी ते काहीच केलं नाही, सगळा प्रसंग तोच होता. पण मास्तर वेळी सांगतात जागा मी भरत नाही, तेव्हा दया डोंगरेंनी काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही. त्यामुळे त्यांचा संवाद पडला ना पूर्ण. त्यांनी कदाचित जुनं नाटक बघितलंही नसेल, ती शक्यता आहे. ही पण उदाहरणं तुम्ही छान दिली. तर प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची जोडी अगदी कायम लक्षात राहण्यासारखीच. घाणेकरांची लाल्याची भूमिका तर खूप गाजली होती. तर त्यातला एखादा लाऊड संवाद ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल काशीनाथ घाणेकर यांचा. अश्विन जलीपुलेमध्ये काशीनाथ घाणेकर कॉलेजचा विद्यार्थी दाखवलाय. हे विद्यार्थ्यांना प्रिन्सिपल दाखवले. तो लाल्या कॉलेजचा विद्यार्थी, तो सांगतो सरांना, सर सर माझा मामा म्हणतो तेच खरं की दुनिया खऱ्याची नाही, इथे खरे विकेला लागतात आणि खोटे चैनी जगतात. प्रिन्सिपल विचारतात, काय करतो मामा तुझा? पोलीस फौजदार आहे तो, सगळे गुंड त्याला चळचळा कापतात. अख्ख्या गावावर माझ्या मामाने असे जरा बसवले ना, माझ्या मामाने काय वाटते ते धंदे करावे, त्याच्या विरुद्ध बोलायची कोणची हिंमत नाही. म्हणजे त्यांची स्टाईल, विरुद्ध बोलायची कोणची हिंमत नाही. सर माझा मामा सांगतो, लाल्या 4 मुंड्या मुलगाळून जर 2 चारी उभ्या करता येत असतील तर खुशाल कराव्यात, इसमें क्या है. हे त्यांची ठरलेली वाक्य होती ना. त्यामुळे म्हणून मला काही सांगायचं सारखी नाटकं डॉक्टर घाणेकरांना समोर ठेवून वसंत कानेटकरांनी ती लिहिली होती. आणि एक सांगायचं म्हणजे की
पुलं कट्टावरती कार्यक्रम करतो. तुझं पाशी पुलंचं नाटक होतं ना, त्याच्यामध्ये काकाजी हे फॉरेस्ट ऑफिसर दाखवलेत रिटायर्ड, ती भूमिका दाजी भाटवडेकर करत असत. आणि पुलंचं ते नाटक तुझं पाशी त्या काळी काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं. दाजी भाटवडेकर ती भूमिका करत असत. त्यावेळी त्यांचा पुतणा श्याम ती भूमिका आत्माराम भेंडे करत असत, पण ते तुझं पाशी नाटक काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं. नंतर दाजी भाटवडेकरांची भूमिका थांबवली, आत्माराम भेंडेंनी पण ते काम सोडलं आणि त्या तुझं पाशीचे जनता शो व्हायला लागले षण्मुखानंदमध्ये. त्यावेळी 2300 त्याची कपॅसिटी होती, आता आणखी वाढली. तर ते जनता शो तसंच. आणि त्यावेळी काकाजीची भूमिका राजा नेने करत, काही वेळा रवी पटवर्धन करत आणि श्यामची भूमिका करायला लागले आमचे डॉक्टर काशीनाथ घाणेकर. फरक एवढा झाला, जे पुलंचं तुझं पाशी नाटक काकाजीचं नाटक म्हणून ओळखलं जायचं, ते नाटक आता श्यामचं नाटक म्हणून ओळखलं जायचं. हा करिश्मा आमच्या डॉक्टर खाणेकरांचा होता. आता त्यांनी 1.25 ट्विस्ट केले होते, आमच्या भगिनी आहेत म्हणून सांगत नाही, थोडेसे असली म्हणताय, त्या थोडेसे असलीकडे झुकणार आहे, पण डॉक्टरांचा जो करिश्मा होता सगळा, त्यांनी ते 1.25 ट्विस्ट केले होते ना, आणि नाटक आपल्याकडे खेचून आणणं म्हणतात ना, ते त्यावेळी आपल्याला हे लक्षात येतं. फक्त अनेक वेळा काय होतं, पुष्पा भावे समीक्षिका रुपारेलकर याला होत्या त्या. पुष्पा भावे समीक्षिका छान करत असत. त्यांनी एकदा एका समीक्षेत लिहिलं होतं की अश्रूंची झाली फुले नाटक तसं बघितलं तर विद्यानंदाचं नाटक म्हणून चाललं पाहिजे होतं, ते नाटक लाल्याचं नाटक म्हणून चालतं. हा लेखकावर अन्याय आहे, तो लेखकाचा पराभव आहे. अर्थात वसंत कानेटकरांना त्याच्याबद्दल काय वैषम्य वाटत नव्हतं. शेवटी नाटक आहे ते चालण्याशी मतलब आहे, पण हा जो करिश्मा आहे ना, की तो तसा श्यामचं नाटक म्हणून ते चालायला लागलं. काकाची भूमिका चांगली होती, तसं एक एक माणसाचं वैशिष्ट्य असतं. बरोबर, तो शेवटी व्यवसाय पण आहे. व्यवसाय. तर नाटकावर आधारित हा आपला कार्यक्रम आहे. याच्यामध्ये नटसम्राट हे नाटक बघून पुढे जाताच येणार नाही. तर ह्या नटसम्राट मधला शेवटच्या अंकातला एक सुंदर प्रवेश आहे की ते म्हणजे मुलगी मुली आपले नसतात वगैरे असा. तर तो छान संवाद आपण प्रेक्षकांना ऐकवूया. प्रत्येक नाटकाची एक महत्वाकांक्षा असते आयुष्यात, एकदा तरी केव्हा तरी गणपतराव बेलवलकर करायला मिळायला पाहिजे. सगळ्यांना ती संधी मिळत नाही. आपल्या दत्ता भटांनी केली होती, डॉक्टर लागून इतर भरपूर प्रयोग त्याचे केले. तर त्या म्हणतात शेवटच्या टप्प्यामध्ये त्या मुलीकडे राहायला आलेली असतात. मुलगी त्यांना आउट हाऊसमध्ये ठेवते आई वडिलांना. एक दिवशी ती मुलगी नली नाव तिचं, ती येते आणि बॅग उघडते ट्रंक आईची. आई विचारते काय नले शोधते, म्हणजे विणकामाच्या सुया शोधते. आई म्हणते वेंदळे तुझ्या विणकामाच्या सुया माझ्याकडे कशा असतील, मी काय म्हातारे विणकाम करते का. पण ती विणकामाच्या सुया बघायला आलेली नसते, तिच्या पैसे हरवलेले असतात. तिला वाटतं आपल्या वडिलांनी तर घेतले नसेल, ते चेक करायला ती आलेली असते. त्या बिचारांना काही कळत नाही, ठीक आहे म्हणे बघ तिला काय मिळत नाही आणि घेतलेलेच नसतात. पण नंतर ज्यावेळी त्यांना कळतं की पैसे हरवले म्हणून ती शोधायला आली, आपल्यावर संशय, त्यावेळी ते भयंकर चिडतात, आक्रसाळीपणा करतात डॉक्टर लागू. आणि बायको शांत करते, शांत दोघांची भूमिका केली. त्या म्हणतात जाऊ दे हो, पैसे हरवले होते म्हणून पोर बावरली. त्यावर डॉक्टर लागू म्हणतात, ती म्हणते पैसे हरवले म्हणून पोर बावरली, म्हणून तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि जी दोघं म्हातारडी आहेत, लुळी पांगडी आहे, एखाद्या बेवारशी कुत्र्यासारखा आपल्या आश्रयाला येऊन राहिली आहे. असल्या गलीच्या आरोपाचं शेण त्यांच्या तोंडात कोंबलं तरी ते आपलं काय वाकडं करणार आहे. सरकार या दीड दमडीच्या कटपुतळ्यांना न्यायासमोर बसून त्याच्यासमोर इन्साफ मागायचीच काय, पण निरपराध ठरायची देखील माझी इच्छा नाही. कार्टी मराठी रंगभूमीचा सार्वभौम राजा, गणपतराव जोसांचा पट्ट शिष्य, खाडिलकर गडकरी अशा दैवतांनी ज्याच्या पाठीवरून हात फिरवला, तो रंगभूमीचा कलावंत नटसम्राट. त्याची तोशी विटंबना करते. तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणामुळे तो असहाय्य झालाय म्हणून. आप्पा आपल्या लाडक्या कोकराला क्षमा करा हो. खबरदार चांडानी पुन्हा त्या शब्दांचा उच्चार करशील तर. होतं माझं एक कोकरू होतं एक कोकरू, पण आता कुठे आहे. कोकरासारखी मुलगी होती, सशासारखा मुलगा होता, पण ते माझे कोणीही नव्हते. आभाळ पाठीवर घेणारा हत्तींना विचारून पहा, ते देखील हेच सांगतील, कुणी कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यावरून पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो.
सगळं सगळं खोटं असतं सरकार. सरकार आम्ही फक्त जिने असतो, फक्त जिने, फक्त जिने, फक्त जिने. आपण समारोपाकडे आलो. दिलेल्या वेळेचा कार्यक्रम, ह्या कार्यक्रमाच्या आम्ही तालमी करतो, त्यामुळे जेवढा 1.5 तास दिला त्याच्यामध्ये 1 तास जास्त कधी होत नाही. एक छान नाटक होतं. आपण शेवट पुन्हा एक समारोप ताईंच्या एका गाण्यानी करूया. तर त्याच्यावरती एक सांगायचं म्हणजे की एक सूर्यरावधे नाटक मगाशी मी उल्लेख केला होता. कसं असं ताई उत्तम कवयित्री पण आहेत. त्यांनी 523 कविता केल्या आजपर्यंत आणि 523 पैकी 249 कवितांना पुरस्कार सन्मानपत्र मिळाले. म्हणजे सक्सेस रेट 50% आहे. आता त्यांचा शिकागोला कार्यक्रम झाला होता, म्हणजे झूमवरनं शिकागोला महाराष्ट्र मंडळामध्ये. आता बोरिवलीत पण आहे. मला तुम्ही एक फोन केला, मी तुम्हाला बोलीन बोरिवलीत कार्यक्रम लवकर होणार आहे पुन्हा. तर त्या सूर्यरावधे नाटकामध्ये अनेक वेळा काय होतं, कवी मंडळी कविता करतात ना, तर ते एक पथ्य पाळतात. एक शब्द एका कवितेमध्ये पुन्हा येऊ देत नाही, त्या अर्थाचा दुसरा शब्द येतात शक्यतो. पण सूर्यरावधे नाटकामध्ये शन्नाने एवढी करामत काय केली आहे ना, की एक संवादामध्ये एका पात्राच्या तोंडी एकाच वेळी एकच शब्द, एकदा नाही दोनदा नाही, चक्क 8 वेळा दिलाय. 8 वेळा. पण आपल्याला तो खटकत नाही, कारण लिहिणारे चंदा नवरे असतात ना. तो संवाद म्हणतो आणि नंतर ताईंचं एक गाणं होईल आणि आपण कार्यक्रमाचा समारोप करू. तर त्याचा प्रसंग असा आहे की खेड्यातला डॉक्टर दाखवलाय, त्याची पत्नी काही मतभेद होतात आणि ती नवऱ्याला सोडून जाते. 3.5 वर्ष ती नवऱ्याला सोडून जाते. बाहेर 3.5 वर्ष झाल्यावर तिला कळतं की एकटं राहणं काही सोपं नाहीये. मग ती परत येते नवऱ्याकडे, कारण तिला माहिती आहे नवरा सुस्वभावी आहे, माफ करेल, क्षमा करेल, नांदवेल. पण तसं काही होत नाही, कारण शेवटी नवरा आहे तो. त्यामुळे किती सुस्वभावी म्हटलं तरी तो नाही. तो म्हणतो नाही, तू गेलीस त्या दिवशी वाजा आले की तुझा विषय संपला, तू आलीस तशी परत निघून जा. मग हिच्या प्रश्नासमोर यक्ष प्रश्न उभा राहतो, ह्याच्याकडे काय झोपडीत राहणार का डॉक्टरची बायको. मग ती शेवटचा प्रयत्न म्हणून नवऱ्याला थोडं इमोशनल ब्लॅकमेल करायसाठी म्हणते की आता घराबाहेर जा. म्हणतो जाणार कुठे. पण ती शेवटी सांगते नवऱ्याला, हा सूड आहे हो, ज्या सूड घेत आहे माझ्यावरती तुम्ही नका असं करू, हा सूड आहे हो. त्याच्या नवरा म्हणतो डॉक्टर, अरुंधती हा सूड असेल, कदाचित ही शिक्षा देखील असेल. पण अरुंधती, माणसाने केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे. पण आजकाल गुन्हेच एवढे वाढले आहेत की सर्वांना माणसाची शिक्षा देण्याचा अधिकार फक्त माणसाला. अरुंधती हा सूड असेल, ही शिक्षा देखील असेल. पण अरुंधती, माणसाने केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे. पण आजकाल गुन्हेच एवढे वाढलेत की माणसाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माणूसच माणसाला देत असतो. पण अधिकार नसताना दिलेल्या शिक्षेबद्दल शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोगायला लागते, देहांत मनस्तापाची शिक्षा. अरुंधती, ती शिक्षा मी आनंदानं भोगणार आहे. म्हणजे हा शिक्षा शब्द 8 वेळा आला, पण आपल्याला तो खटकत नाही. हे शब्दांचं खरं कशी. तर आपण सूर्यरावधे आणि सुदैवाने ते आहे, सुदैवाने आहे. आणि त्यावेळी ते भूमिका करत असताना सतीश दुभाषी, आता ते संजय मोने करतात, पण तेवढ्याच ताकदीने ते करतात. तर आपण शिक्षण खूप बरं वाटलं. दिलेल्या वेळेत आम्ही कार्यक्रम संपतो, कारण मी तालमी केलेले असतात. माझ्या प्रत्येक कार्यक्रम वैशिष्ट्य म्हणजे माझा कार्यक्रम वेळेत सुरू होतो, वेळेत होतो. आज जो उशीर झाला तो माझ्यामुळे झाला नाही. आजपर्यंत मी सगळी मिळून 1780 व्याख्यानं केली. एकदाही माझ्यामुळे 1 मिनिट कुठचा कार्यक्रम लेट झाला नाही. आज इथे मी 1 तास येऊन तिथे बसलो होतो, नेहमी बसत असतो. फक्त अनेक वेळा काय होतं, कार्यक्रम उशीर झाला ना की लोकांना वागता आला नसेल, कारण खापर वागत्यावर फुटतं म्हणून. मी बरोबर अकोल्याला गेलो होतो, चेंबर ऑफ कॉमर्सचा कार्यक्रम 1.5 तास उशिरा सुरू झाला. तर लोकांना हेच वाटणार वक्ता आला नसेल. मग मी काय करू, मग मी काय केलं, म्हणजे फिल्म लावून ठेवली होती ते सह्याद्री टीव्हीची, आणि एअरझाऱ्या घालत होतो, म्हणजे लोकांना कळतं वक्ता आलेला आहे म्हणून. अध्यक्ष आले नव्हते म्हणून लेट झाला होता. तर असो, सगळ्यांचे खूप आभार. तुम्ही संख्या किती महत्वाची नसते, कारण मी सांगितलं मागाशीचा 920 ऐवजी माझा जो बिगेस्ट प्रोग्राम झाला होता 2007 साली नाशिकला कालिदास कला मंदिरामध्ये, त्याला 1430 ऑडियन्स होते. आणि तो ऑल इंडियामध्ये विक्रम आहे, सेव्हिनीस आहे. दिस इज द लार्जेस्ट प्रोग्राम ऑफ शेअर मार्केट अक्रॉस इंडिया. तर हे जो मोठा रेकॉर्ड 1430 माझ्या नावावरती आहे, तसं सगळ्यात लहान रेकॉर्ड पण माझ्या नावावरती आहे. गोरेगावला बुद्धविहारमध्ये कार्यक्रम केला होता, फक्त 5 माणसं होती. त्यामुळे दोन्ही विक्रम माझ्याच नावावर. कारण पाऊस होता जुलै मधल्या कार्यक्रम, जुलैतला पाऊस म्हणजे खूपच पाणी पण होतं. तर मदनाची मंजिरी या नाटकामध्ये एक पद आहे.
अंग अंग तव अनंग फुलवी मदन मंजिरी मंद मंद हसित लसित वदन प्रणय रंग सदन मंद मंद हसित लसित मंद मंद हसित लसित वदन प्रणय रंग सदन रूप रंग बहर तुझा रूप रंग बहर तुझा कर करी अंतरी अंग अंग तव अनंग फुलवी मदन मंजिरी अंग अंग तव अनंग फुलवी मदन मंजिरी तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार तव यौवन रंगदार तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार 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 तव यौवन रंगदार 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 चाल तुझी डौलदार चाल तुझी डौलदार चाल तुझी डौलदार जादू भरे नैन बाण जादू भरे नैन बाण हरती प्राण सुंदरी अंग अंग तव अनंग फुलवी मदन मंजिरी अंग अंग तव अनंग फुलवी मदन मंजिरी फुलवी मदन मंजिरी फुलवी मदन मंजिरी. पुलं कट्ट्यावर कार्यक्रम करताना पुलंची आठवण नेहमीच असते. पुलंच्या बद्दल एक किस्सा मी सांगतो, 1 मिनिटाचा आहे आणि मग थांबतो. अरुण दातेंनी स्वतः सांगितलंय, त्यामुळे काही सुनी नाही. अरुण दातेंचा व्हिडिओ आहे. ते म्हणाले, मी इंदूरला राहत असे आणि मी मुंबईत आलो त्यावेळी पहिल्यांदा मला मुंबईत कोणी ओळखत देखील नव्हतं, पण कोणीतरी त्यांचा पहिला गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि अरुणदा त्यात बोलते. पण ते म्हणाले, इंदूरला असल्यामुळे इथे कोणाला माहिती नव्हतं, पण तो पहिला कार्यक्रम ठेवला होता कोणीतरी गाण्याचा त्यांचा, आणि त्या कार्यक्रमाला अतिशय तुरळक उपस्थिती होती, कारण नावच कोणाला माहिती नाही. आणि ते दिले अरुण दातेंनी की त्या कार्यक्रमाला स्वतः पु ल देशपांडे आलेले होते. तर मला इतका आनंद झाला की माझं नावही माहिती नाही, उपस्थिती इतकी तुरळक. आणि हा पुलं स्वतः कसे काय आले म्हणाले, मी पहिला जाऊन त्यांना वाकून नमस्कार केला पुलंना की मला खूप आनंद झाला की माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आलात म्हणून. पण त्यांना खूप उत्सुकता होती अरुण दातेंना की कसं काय आले माझ्या कार्यक्रमाला. म्हणून त्यांनी विचारलं, सर एक प्रश्न विचारला चालेल का, विचारा ना, की माझं नाव नाही कोणाला माहिती, तर माझ्या कार्यक्रमाला तुमच्यासारखी एवढी मोठी व्यक्ती आली, हे कसं काय. तर पुलं म्हणाले, अरुण दातेंना कसं आहे, गेले 2 महिने माझी तब्येत बरी नाहीये, डॉक्टरांनी बाहेर फिरायला मनाई केली होती, कालच मी परत फॉलोअपला गेलो होतो. तेव्हा म्हणाले, आता हळूहळू बाहेर जायला हरकत नाही, फक्त जिथे कमी गर्दी असेल अशा ठिकाणी जात. म्हणजे कमी उपस्थितीचा पण विनोदासाठी कसा उपयोग करून घेतला. थँक्यू ठाकूर काका, तुम्ही आम्हाला अगोदर रडवलं. नटसम्राटच्या तुमचा जो हे केला त्यामध्ये तर आम्हाला खूप रडायला आलं, म्हणजे इतकं टचिंग होतं ते, आणि प्रत्येक तुमचा संवाद इतका हृदयस्पर्शी होता. आणि आता तुम्ही या विनोदाने हसवलत सुद्धा. पुलंची आठवण अर्थात कधीच आपण विसरू शकत नाही. आणि पुलं कट्टा आम्ही त्यासाठीच सुरू केला आहे की इथे सगळ्या रसिकांनी मनमुराद आनंद घ्यावा. आज गर्दी नाहीये पण दर्दी आहे, त्याचा आनंद आहे. आणि जशा टाळ्या वाजत होत्या मला वाटलं नाही की इतक्या तुरळक लोकांच्या ह्या टाळ्या असतील. खूपच छान कार्यक्रम झाला आणि थँक्यू सो मच. तुमचं गाणं तर आहा, म्हणजे अप्रतिम. मी खरंच सांगते की ना म्युझिक ना त्या टाईपचं साऊंड असेल, अगदी बेसिक याच्यावर सुद्धा तुम्ही इतकी रंगत आणलीत आणि काय आलाप लावलेला, खूप छान.
आज मला असं वाटलं ना की आज कांचनताईंना बोलवायला होतं. कांचनताई घाणेकर इथेच राहतात जवळपास आणि काशीनाथ घाणेकरांची इतकी सारखी आठवण तुम्ही काढत होता, तर कांचनताईंना बोलवलं असतं, त्यांच्या मुलीला बोलवलं असतं तर नक्की खूप छान वाटलं असतं. मला असं वाटतं की हा कार्यक्रम पुन्हा व्हायला पाहिजे, कारण फारच सुरेख झाला. जरासं प्लॅनिंग आपलं व्यवस्थित व्हायला पाहिजे. पाऊस असेल किंवा अनेक काही गोष्टी, लोक गणपतीच्या गडबडीत आहेत, सगळे गणपतीची तयारी वगैरे यामध्ये असतील, त्यामुळे बरीच लोक येऊ नाही शकले. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आनंद वाटेल की आमची खाली जी गॅलरी आहे तिथे आपल्याकडे रघुजी राजेंची तलवार आलेली आहे आणि ही लंडनहून आलेली तलवारीला सुद्धा अगदी तुरळक लोक भेट द्यायला येतात ज्यांना माहिती आहे. मग म्हणजे हा सगळा परिणाम याचा असं असणार की गणपतीची तयारी, पाऊस याचा सगळा परिणाम असणार, पण हा कार्यक्रम अप्रतिम होता आणि सर्व हा पुन्हा व्हायला पाहिजे. तुम्हाला काहीतरी सांगायचं? चालू तुझी डौलदार, अतिशय सुंदर. म्हणजे जिथून सुरुवात झाली त्या गाण्याने जे रंग भरले, खरंच पुलंचा आत्मा सुखावला असेल. त्यांचं नाव आहे आणि पुलं जसं संगीत प्रेमी होते, नाटकांचे वेगवेगळ्या छटा दाखवल्या, प्रेक्षकांना मायबाप असं म्हणतात. मायबाप. आता त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की कलाकार म्हणून ते सादर करत असताना प्रेक्षकाच्या भूमिकेतून, म्हणजे प्रेक्षक म्हणून त्यांनी नाटक ज्या प्रेमानं पाहिलं, पण ते पाहत असताना ती सौंदर्य स्थळ टिपणं हे खूप महत्वाचं असतं. जसं सुरुवातीला ते म्हटलं की उरकणं आणि त्याचा आस्वाद घेणं, तो आस्वाद खऱ्या अर्थाने त्यांनी घेतला आणि तो उलगडून दाखवणं, हे सांगणं जे आहे ना, हा संवाद करणं, पोहोचवणं, हे खूप महत्वाचं आहे. आणि नेमकं वय त्यांनी कधी कोणाला सांगू नये, पण या दोघांच्याही बाबतीत मी म्हणेन की असंच हे जोपर्यंत हे कार्यक्रम ते अशा पद्धतीने करत राहतील, संवाद करत राहतील, तोपर्यंत त्यांचं आयुष्य पुढे पुढे जात राहील. आणि खूप छान हा संवाद होता. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा हा उपक्रम जो चालू केलेला आहे फुलं कट्टा, अभिनव, म्हणजे असं ऐकणं हे या निमित्तानं शक्य झालं. खूप खूप धन्यवाद. आणखी कुणाला बोलायचं आहे का? आणखी? बरं, मी आजचा कार्यक्रम समाप्त झाला असं जाहीर करते.